नमस्कार. ब्रेक नंतर आजचा सवाल मधल्या या दुसऱ्या चर्चेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपासून रेडिओलॉजिस्ट संपावर गेलेत. राज्यात संप आहे, देशभरामध्ये संप आहे. हा संप कशासाठी आहे? संप समर्थनीय आहे का? संपाच्या मागण्या काय आहेत आणि त्यावर उपाय काय? या सर्व प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत डॉक्टर समीर गांधी. डॉक्टर समीर गांधी हे रेडिओलॉजिस्टच्या असोसिएशनचे राज्याचे समन्वयक आहेत. माझ्यासोबत आहेत याविषयीच्या कायदेतज्ञ ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे. माझ्यासोबत थोड्याच वेळात येत आहेत गिरीश लाड. मॅग्नम ओपस या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. माझ्यासोबत पुण्याहून आहेत सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे. आणि माझ्यासोबत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सुनील इंगळेसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. डॉक्टर समीर गांधी, तुमच्यापासून. आधी प्रेक्षकांना, लोकांना हे समजावून सांगा की तुमचा संप कशासाठी है, रेडियोलॉजिस्टच्या मांगण्या काय आहेत? देखिए, मैं हिंदी में बात हाँ, हिंदी में बात माफ़ करिएगा. हम लोगों का बेसिक कंसेप्ट है कि हमारी जो डिमांड है कि आप लोग जो पेपर वर्क में कुछ डेफिशिएंसी रह जाती है, आप उसको सेक्स डिटर्मिनेशन का जो गुनाह है उसके बराबर मत करिए. ओके, इन द सेंस कि समझो कोई पेशेंट ने बोला कि मेरे को एक लड़का है, बाद में डिसाइड होता है कि उसको 4 लड़कियां थी. अभी वो हमने फॉर्म एफ पे लिखा कि एक लड़की है, क्योंकि एक लड़का है, क्योंकि उसने बताया. जबकि होता यह है कि समझो 4 लड़की, इन्वेस्टिगेशन के बाद मालूम पड़ा कि 4 लड़कियां थी, तो दोष हम पे आता है कि हमने गलत इन्फॉर्मेशन बनाई और उसके कारण हमको डायरेक्टली गुनहगार सिद्ध कर दिया जाता है एज अ क्रिमिनल. तो ये एक प्रॉब्लम होती है. दूसरा, बाई चांस अगर समझो लिखते समय कोई गलती हो गई तो उसको भी ये माना जाता है कि हमने गलती करी है, लेकिन इसका मतलब है कि हमने सेक्स सिलेक्शन किया है. तो हमारा सिर्फ इतना कहना है कि एक तो सबसे पहले आपका कहना है क्लरिकल मिस्टेक है. हाँ, मतलब जो लिखा पढ़ी की भूल चूक होती है उसको आप सेक्स सिलेक्शन, मतलब लिंग परीक्षण के बराबर मत गिनिए. जो लिंग परीक्षण कर रहा है उसको डेफिनेटली हर हालत में उसको मैक्सिमम सजा होनी चाहिए, जो कोर्ट ऑफ लॉ अपने वहाँ पे बोलते हैं, लेकिन लिखा पढ़ी के उसको नहीं होना चाहिए. दूसरा एक प्रॉब्लम आता है कि अपना भारतीय संविधान ये बोलता है कि अगर सबसे पहले आप इनोसेंट है, गुनहगार नहीं है, सामने वाले ने आपको बताना है, प्रूव करना है कि आप एक गुनहगार है. इधर उल्टा है, हमको ये मान के चला जाता है कि हम गुनहगार हैं और हमें अपनी तरफ से कहना पड़ता है, हमें अपना प्रूफ देना पड़ता है कि हम इनोसेंट है. ये 2 पॉइंट सबसे मैक्सिमम हमारे को परेशान कर रहे हैं. ठीक आहे. मी पहिल्यांदा किरण मोघे आणि नंतर ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे यांना चर्चेत आणतोय. आपण या लिंग परीक्षणाच्या कायद्याविषयी PCPNDT ॲक्टविषयी अनेक वेळा चर्चा केलेली आहे, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना काही तपशील त्यांचा माहिती आहे. लिंग परीक्षा करणं हा गुन्हा आहे. मला किरण मोघे तुम्हाला विचारायचं आहे, डॉक्टर समीर गांधी आत्ता जे म्हणाले ही क्लेरिकल मिस्टेक्स होतात, या आमच्या मिस्टेक्स नसतात तरीसुद्धा आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं, असं करू नका, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. इतकं सोपं आहे का हे सगळं? सोपं नाही आहे. आणि आपण क्लेरिकल मिस्टेक कशाला म्हणतो ह्याच्याबद्दलच सगळा वाद आहे. असं आहे की एक फॉर्म आहे ह्या कायद्या अंतर्गत जो प्रत्येक रेडिओलॉजिस्टनी विशेषतः ज्याला आपण अँटीनेटल सोनोग्राफी म्हणतो तो करत असताना भरावा लागतो. आणि त्या फॉर्ममध्ये अनेक रकाने आहेत. त्याच्यात काही महत्त्वाचे रकाने आहेत. उदाहरणार्थ पेशंटचं नाव आहे किंवा त्या फॉर्ममध्ये असेही कुठेतरी डॉक्टरांनी आणि त्या पेशंटनी असं म्हणायचं आहे की ही सोनोग्राफी करताना आम्ही लिंग परीक्षण मागितलेलं नाही आहे पेशंटनी आणि डॉक्टरांनी करून दिलेलं नाही आहे. किंवा सोनोग्राफी कोणत्या कारणासाठी केलेली आहे ह्याचे काहीतरी त्यांनी 23 साधारणपणे इंडिकेशन्स दिलेले आहेत. आणि ते तुम्ही कुठल्या कारणास्तव तुम्ही सोनोग्राफी करताय हे भरायचं आहे. आणि ते कारण जर का काही त्या गर्भामध्ये दोष असेल तर मग तुम्ही गर्भपाताची शिफारस केली आहे का, अशा पद्धतीचा पण त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. आता मुद्दा असा आहे की हे जे सगळे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे यासाठी आहेत की त्याच्यावरून तुम्ही काही बाय इन्फरन्स आपण ज्याला म्हणू कायद्यामध्ये काही निष्कर्ष काढू शकता
की ह्या केसमध्ये लिंग परीक्षणाची शक्यता होती का नाही, आणि म्हणून हे महत्त्वाचे रकाने आहेत. आणि विशेषतः ह्या पेशंटचं पूर्ण नाव, पत्ता, त्यांना अगोदर किती अपत्य आहेत, त्यांचं लिंग काय, ही महत्त्वाची सगळी माहिती आहे. आता ही न भरता जर का फॉर्म्स मोठ्या प्रमाणात सापडले आणि मग त्याच्याबद्दल कारवाई केली तर आपण त्याला मायनर क्लरिकल मिस्टेक म्हणावी का? आणि दुसरी गोष्ट की ह्यांचं म्हणणं असं आहे की ह्या तथाकथित क्लेरिकल चुका ज्या आहेत फॉर्ममध्ये असलेल्या एक, आणि प्रत्यक्षात लिंग परीक्षण करताना जो गुन्हा सिद्ध होतो, ह्या दोन्हींना एकच प्रकारची शिक्षा आहे आणि म्हणून यांनी ग्रेडेड पनिशमेंटची मागणी केलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की कायदा खरं म्हणजे ग्रेडेड पनिशमेंटची सुद्धा सुविधा कायद्यामध्ये आहे, कारण कायद्यात मनीषाताई जास्त त्याच्याबद्दल सांगतील की अप टू 3 years, अप टू अमुक अमुक फाईन, अशा पद्धतीने हे डिस्क्रेशन कायद्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे जजच्या समोर जो काय पुरावे येतात त्याप्रमाणे न्यायाधीश त्याच्यावर निकाल देतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा बराचसा कांगावा आहे. मुळामध्ये आज आपण बघूया की महाराष्ट्राबद्दल मी बोलते, मला ॲक्च्युली देशाची सगळी माहिती नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 7,500 सोनोग्राफी सेंटर्स किंवा मशीन्स असतील रजिस्टर केलेली आहेत. आज साधारणपणे त्यातल्या फक्त 86 केसेसमध्ये आपण ज्याला म्हणूया गुन्हे सिद्ध झालेले आहेत, आणि खरं म्हणजे हे सगळे अपीलमध्ये गेलेले आहेत. आज एकही त्यांच्यापैकी कोणी डॉक्टर असतील त्यांना काही जेलची हवा खायला लागते अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे जेमतेम 1% केसेस ह्या आत्तापर्यंत कुठेतरी कन्व्हिक्शनपर्यंत गेलेल्या आहेत. कायदा 94 मध्ये झाला, 2001 मध्ये त्याची अंमलबजावणी कागदोपत्री सुरू झाली, 2011 मध्ये जेव्हा सगळी आकडेवारी समोर आली तेव्हा सरकार जरा खडबडून जागं झालं आणि मग त्यांनी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू केली, आणि आज 2016 मध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे इतका कांगावा करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. मी डॉक्टर सुनील इंगळेंना चर्चेत आणतोय, तुम्ही उत्तर द्या. पण डॉक्टर सुनील इंगळे, किरण मोघे यांनी जे काही सांगायचं ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हा रेडिओलॉजिस्टचा कांगावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर द्या तुम्ही. कांगावा वगैरे असं काहीही नाही आहे. एक एफ फॉर्म तयार केला गेलेला आहे आणि त्या एफ फॉर्ममधल्या त्रुटी शोधून तिथल्या अप्रोप्रिएट अथॉरिटीजना टार्गेट दिलं गेलेलं आहे. फक्त किरण मोघे मॅडम सारख्या लोकांना समाधान करण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, सरकारने फक्त आम्ही कारवाई करतोय हे दाखवण्यासाठी फक्त क्लेरिकल मिस्टेक शोधून आज जेवढ्या केसेस महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या केसेस क्लेरिकल मिस्टेकसाठी आहेत. आणि क्लेरिकल मिस्टेक झाली म्हणून गुन्हा दाखल करायचा आणि त्या डॉक्टरचं जगणं मुश्किल करायचं, त्याचा बिझनेस बंद करून द्यायचा, त्याचं सोनोग्राफी मशीन सील करायचं, गुन्हा सिद्ध व्हायच्या अगोदर त्याला शिक्षा करायची, MMCला कळवायचं, त्याला 5 वर्षाचं निलंबन करायचं, असं हे दिस इज टोटली अनकॉन्स्टिट्युशनल. आणि एका फॉर्ममधल्या छोट्या चुकांसाठी अशा बऱ्याच केसेस झालेत ज्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्या फॉर्मवरून कोर्ट केस केली होती त्या फॉर्मचा तो पेशंट शोधून त्या रेडिओलॉजिस्टनी घरी जाऊन त्या पेशंटची डिलिव्हरी झालेली, तिला मुलगी झालेली, त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणून कोर्टाला दाखवलंय. म्हणजे काय त्या फॉर्ममध्ये चूक आहे आणि सेक्स डिटर्मिनेशन झालंय का? नाही. आणि आजपर्यंत कोर्टाने दिलेल्या प्रत्येक निकालात हेच म्हटलंय की ही सेक्स डिटर्मिनेशनची केस नाही. आणि दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट सांगितलंय की हा कायदा फक्त कागदोपत्री खेळवला जातोय, याचा जो मूळ उद्देश आहे तो बाजूला राहिलेला आहे. मूळ उद्देश खूप चांगला आहे, मूळ उद्देश हा एवढा चांगला आहे, पण हा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी आत्ताचा हा कायदा आणि एफ फॉर्म. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राजस्थान गव्हर्नमेंटला RTI मध्ये एक प्रश्न विचारला होता. पहिला प्रश्न विचारला, तुमच्याकडे किती एफ फॉर्म भरलेले आहेत? त्यांना सांगण्यात आलं 40,000. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं की त्या एफ फॉर्मचा उपयोग करून तुम्ही किती गर्भलिंग निदान केलेले गुन्हेगार पकडले? तर उत्तर होतं 0. आणि तिसरा प्रश्न होता की तुम्ही किती मुली वाचवल्या एफ फॉर्म चा उपयोग करून? उत्तर होतं 0.
म्हणजे आता तुम्ही सांगा, याचा जर त्या क्लरिकल मिस्टेक्सचा उपयोग फक्त डॉक्टरला जेलमध्ये घालण्यासाठी केला जातोय, बाकी त्यामध्ये दुसरं काहीही तथ्य नाही. हा कायदा त्याच्यामुळे फेल गेलेला आहे. काहीतरी चांगली सिस्टीम शासनाने राबवली पाहिजे. शासनाने प्रेग्नन्सी ट्रॅक केल्या पाहिजेत आणि शासनाने स्वतःवर जबाबदारी घ्यायला पाहिजे. ही सगळी जबाबदारी रेडिओलॉजीवर शासनाने टाकून दिलेली आहे आणि पेशंटनी दिलेली इन्फॉर्मेशन याची सुद्धा जबाबदारी आमच्यावर दिली आहे. म्हणजे पेशंटनी दिलेला ॲड्रेस हा खरा आहे की नाही हे रेडिओलॉजिस्टनी कसं तपासायचं, पेशंटनी दिलेला तिचं पाळीची तारीख खरी आहे की नाही हे रेडिओलॉजिस्टनी कसं तपासायचं, किंवा तिने एक मुलगा आहे 2 मुलगी सांगितलंय ते आम्हाला कसं कळणार आहे. पण त्याचा पूर्ण ओनस हा रेडिओलॉजिस्टवरच फक्त टाकला गेला आहे. त्याच्यामुळे याचा काही उपयोग होणार नाहीये. आणि असं करून फक्त डॉक्टरांना छळल्याने डॉक्टर सोनोग्राफी बंद करायला लागलेले आहेत. आणि आम्ही चिडलेलो नाही, आम्ही घाबरलेलो आहोत हे मी स्पष्ट सांगू इच्छितो. आम्हाला सोनोग्राफी करायला आता भीती वाटते. प्रत्येक वेळी घर सोडताना. ठीक आहे डॉक्टर इंगळे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. मी किरण मोघेंना उत्तर द्यायला सांगणार आहे. डॉक्टर इंगळे, किरण मोघेंना मी उत्तर द्यायला सांगणार आहे. फक्त त्यांनी सुरू करण्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही अत्यंत जबाबदारीने विधान करताय असं मी गृहीत धरतो. तुम्ही असं म्हणालात आतापर्यंत ज्या केसेस आल्या त्या सर्व क्लेरिकल मिस्टेकच्या होत्या, डॉक्टरांना त्यामध्ये बळीचा बकरा बनवण्यात आलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? येस बरोबर आहे ना? आता मी तुम्हाला एक नाव सांगतो माणसाचं, एका डॉक्टरचं, तुमच्याच व्यवसायातलं आहे. डॉक्टर सुधा मुंडे यांची केस महाराष्ट्रात गाजलेली आहे. त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? हे डॉक्टर अपराधी होते की नाही? हो, मी त्याविषयी ऐका, मी तुम्हाला सांगतो. ते डॉक्टर एक तर रेडिओलॉजिस्ट नव्हते आजपर्यंत. मी एक रेडिओलॉजिस्ट आहे. एकाही रेडिओलॉजिस्टवर असा गुन्हा दाखल झालेला नाही. आणि सुद्धा मुंडेला खूप फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला वाटतंय. असं पण म्हणजे सगळे PCPNDT ऍक्टच्या खाली जे सगळे गुन्हे दाखल झाले ते चुकीचे नाहीये. हे लक्षात डॉक्टर इंगळे, सगळे गुन्हे चुकीचे नाहीये हे सिद्ध होतं. डॉक्टर सुधा मुंडेनी एक लक्षात घ्या, त्यांच्यावर स्टिंग ऐका त्यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करून पकडलं गेलंय, तसं पकडावं आणि जो कोणी दोषी आहे त्याला फाशी दिली तरी चालेल हे माझं म्हणणं आहे. क्लरिकल मिस्टेक पकडून सुधा मुंडे दोषी आहे असं तुमचं म्हणणं आहे. इक्वेट करू नका. ऐका डॉक्टर इंगळे, चिडू नका. मला समजू शकतं तुम्ही म्हणाल तुम्ही घाबरलेले आहात, पण माझं इतकंच म्हणणं आहे तुमचं पहिलं विधान दुसऱ्या विधानामुळे खोटं ठरलंय. एवढंच माझं म्हणणं आहे की सगळ्या केसेस काही क्लरिकल मिस्टेकच्या नाही आहे. डॉक्टर सुधा मुंडेंची केस मी ज्या पूर्वीच्या चॅनलमध्ये काम करत होतो त्यांनी उघडकीला आणली होती. आम्ही तिचा पाठपुरावा केला होता. आणि भ्रूण फिमेल फिटस असं कचऱ्यात टाकणं, कुत्र्याला खायला देणं हे प्रकार या डॉक्टरनी केलेले आहेत. हे भयंकर आहे, हे भयंकर आहे. ऐका, 555 केसेस महाराष्ट्रात झाले. त्याच्यातली ती एक केस आहे, ती पण रेडिओलॉजिस्टची नाही हे मी सांगू इच्छितो तुम्हाला पुन्हा. बाकीच्या सगळ्या केसेस क्लरिकल मिस्टेकवर घेतलेल्या आहेत. ठीक आहे. किरण मोघे उत्तर द्या त्यांना. तुम्हाला अधिक माहिती आहे, तुम्ही उत्तर द्या. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त घाबरलेलो आहोत. कारण 1988 पासून आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ह्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ज्या मोठ्या प्रमाणात लिंग निदान करून मुलींचा जन्मदर खाली गेलेला आहे आणि मुलींची संख्या, स्त्रियांची संख्या या देशामध्ये कमी झालेली आहे, ही आम्ही सातत्याने आम्ही मांडत आलेलो आहोत. 1991चा सेन्सस आहे, 2001चा सेन्सस आहे, 2011चा आहे आणि मला असं वाटतं की 2021चा सेन्सस सुद्धा ह्याच गंभीर परिस्थितीचं आपल्याला एक चित्र दाखवणार आहे. त्यामुळे घाबरलेलो मला असं वाटतं आम्ही महिला आहोत त्यांच्यापेक्षा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मला एक साधा प्रश्न आहे की हे सगळं कुभांड जे म्हणतात की अप्रोप्रिएट अथॉरिटीज रचतात, म्हणजे त्यांचे काय हेतू आहेत मला अजून समजलेलं नाही. की त्यांना काहीतरी आम्ही सांगतो म्हणून अमुक डॉक्टरला तुम्ही जेलमध्ये घाला, म्हणजे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं की आम्ही यांना नावं पुरवलेली आहेत आणि असं सांगितलेलं आहे की हे सगळे रेडिओलॉजिस्ट आहेत, ह्यांच्यावर खोट्या केसेस करा आणि ह्यांना जेलमध्ये पाठवा. आमचा त्याच्यामध्ये हेतू काय असणार आहे त्यांनी ते स्पष्ट करावं. पण खरा मुद्दा जो आहे ते म्हणतायत ना की कायदा फेल झालेला आहे. ठीक आहे, आपण असं म्हणूया की कायदा फेल झालेला आहे. हू हॅज फेल दी ऍक्ट?
हु इज रिस्पॉन्सिबल, आज कोण जबाबदार आहे लिंग परीक्षण करण्यासाठी. ह्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आई वडील आमच्याकडे येतात आणि मागणी करतात. आम्ही त्याच्याबद्दल काहीही म्हणत नाही. आमचं म्हणणं आहे की हो, ह्या देशामध्ये पुत्र लालसा आहे, मुलगी नको ही भावना आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक सामाजिक अभियान चालवलं पाहिजे. आम्ही ते सुरुवातीपासून महिला संघटना म्हणून करत आलेलो आहोत. परंतु शेवटी तंत्रज्ञानाचा वापर करून कोण सांगतं की मुलगा आहे का मुलगी, हे शेवटी ते तंत्रज्ञान वापरणारे, मग ते रेडिओलॉजिस्ट असतील, गायनकॉलॉजिस्ट असतील, अजून कोणी तंत्रज्ञ असतील, हे त्यांच्या मार्फतच होतं. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कायदा नको आहे ना, ठीक आहे, नका घेऊ कायदा, पण मग तुम्ही हे करणं पण बंद करा. आत्ता 2013चा सेन्ससचा जो सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वे आहे तो सुद्धा असं दाखवतोय की सेक्स रेशो ॲट बर्थ, म्हणजे जन्माला आलेला जो रेशो आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ 902 आहे. म्हणजे हे आपोआप नाही होते ना, हे आपोआप असं होत नाही ना की जिथे 950 असला पाहिजे अकॉर्डिंग टू सेन्सस, हा 902 आहे. म्हणजे इथे काहीतरी हस्तक्षेप आहे या संबंध नैसर्गिक ट्रेंडमध्ये. मग ह्याला जबाबदार कोण आहे? डॉक्टरांनी हे करणं बंद करावं. पुढे माझं जाऊन म्हणणं असं की सगळे डॉक्टर करतात का? नाही, काही त्यांच्यापैकी करतात. आणि ह्यांच्या असोसिएशन्सना, ह्यांना जर का आपण अनौपचारिकपणे ह्यांची सगळ्यांची चर्चा ऐकली तर ह्यांना सगळ्यांना माहिती असतं की कोण करतं. त्यांचं म्हणणं आहे ना स्टिंग ऑपरेशन्स करावी. माझं आव्हान आहे असोसिएशन्सनी त्यांच्या डॉक्टर्सच्या कुटुंबियांमधून स्त्रिया त्यांना माहिती असलेल्या किंवा संशय असलेल्या डॉक्टर्सकडे पाठवावं, स्टिंग ऑपरेशन्स करावी आणि त्यांना उघड करावं. नेम अँड शेम हेच आम्ही सुरुवातीपासून म्हटलेलं आहे. मग कायद्याची आवश्यकता नाही, मग कायदा नको, तो दुरुस्त करण्यासाठी संप नको आणि उगीच आमच्यावर आरोप नको, अशी परिस्थिती आहे. ठीक आहे. डॉक्टर गांधी उत्तर द्या. मी येतो इंग्लिश तुमच्याकडे. डॉक्टर गांधी तुम्हाला उत्तर द्यायचे, तुम्ही उत्तर द्या. ताई, सबसे पहले आप समझिए कि हम लोग लड़की पैदा होने से विरोध में नहीं है, लड़की बड़े करने के विरोध में नहीं है. हम भी चाहते हैं कि जैसे प्रधानमंत्री जी बोल रहे हैं कि बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ. मेरी माँ है जो एक औरत है, मेरी बहन है वो एक औरत है, मेरी लड़की एक औरत है और मेरी पत्नी भी औरत है. हर एक की है, हर एक की, आपकी नहीं, हर एक की है. कभी कभी नहीं भी होती है सर, लेकिन एनीवे व्हाट आई मीन टू से इज कि हर कोई स्त्री का, जो पढ़े लिखे लोग हैं वो इस बात को मानते हैं कि स्त्री का सबसे बड़ा सोसाइटी आपका में कहना है आप स्त्रियों का आदर करते ठीक हैं है. और हम इस बात को मानते हैं कि भाई स्त्रियों का भी इक्वल राइट और सब कुछ होना चाहिए. और उसके लिए सर, लेकिन ये जो हो रहा है, ये जी. कानून क्यों आया, ये भी आपको ओके, समझना चाहिए. मैं उसी के जवाब दे रहा हूं. कुछ डॉक्टर, उन्होंने क्या कहा आपने बरोबर. सुना, काही डॉक्टर आहेत, बरोबर. सगळे डॉक्टर वाईट आहेत, रेडिओलॉजिस्ट वाईट आहेत असं कुणाचंच म्हणणं Right, नाही. sir. पण काही डॉक्टर आहेत ते अशा प्रकारच्या सोनोग्राफीतून लिंग परीक्षा करतात आणि मुलगी असेल, हे सर्वत्र, म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या भागामध्ये होतं, आंध्र प्रदेशामध्ये होतं, सगळ्या देशामध्ये होतं. मुलींच्या गर्भातच हत्या करणं या देशात होतं की नाही? आप सर इससे भी पहले जाइए. टेक्नोलॉजी ऑफ सोनोग्राफी, जो सोनोग्राफी आई वो इंडिया के अंदर 80-81 के आसपास में आई. ठीक है, जो इन्होंने आंकड़े दिए उसका कोई विरोध नहीं है क्योंकि वो आंकड़े हैं. ठीक है, आप उससे पहले के स्टेज पे जाइए, तभी भी क्या देश में 100 to 100 फीमेल टू मेल रेशो था. एट बर्थ की बात नहीं कर रहा हूँ, से आज जन्म के समय के बाद में 18 साल की उम्र तक पहुँचते पहुँचते कितने लड़के थे 18 साल के और कितनी लड़कियाँ थी, ये आपके पास कोई आंकड़े हैं सर? अगर ताई को तो ज़्यादा मालूम है, सोशल वर्कर हैं, अगर आप कहीं और इंटीरियर में जाएंगे तो साल भर के, 2 साल की, साल से पहले की लोग बागों को मृत्यु कन्याएं मिलती थी. क्यों मिलती थी सर? ये डॉक्टरों ने किया था? वो नहीं किया था सर. अभी क्या हो गया है कि जो सोशल इविल है, जो सामाजिक कुरीति है, ये सामाजिक कुरीति जनता पर से हटा के डॉक्टरों के सर पे डाल दी गई है. कौन आ रहा है? डॉक्टर सामने से जाके नहीं बोल रहा है कि मुझे आप लड़का लड़की पता करना है, करवाइए. एक स्टेज था, हम विरोध नहीं कर रहे हैं. आज मुझे जब बताइए, मैं मनीषा तिरुपुरे यहाँ एडवोकेट है, उनके पास जाने वाला हूँ, लेकिन मुझे बताइए, कुछ डॉक्टर तो ऐसे हैं, ब्लैक शिप्स है आपसे, ऑफ कोर्स है सर, किसमें नहीं होते सर? मैंने जैसे सुदाम मुंडे का नाम लिया, कुछ डॉक्टर ऐसे हैं जो ज्यादा पैसे मिलने के बाद ये बताते हैं कि ये लड़की है, फिर माँ बाप जाके, मैं नहीं मानता कि सिर्फ डॉक्टर की जिम्मेदारी है, माँ बाप जाके उस लड़की को
मार देते हैं। बरोबर है ये तो होता है ना सर। कौन से पेशे में ब्लैक शिफ्ट नहीं है सर? आप बताइए, आपका नोबेल तो प्रोफेसर ये है, मैडम कानून का तो है। ब्लैक शिप को खोजने के लिए कानून तो है। हम कहाँ मना कर रहे हैं सर कि आप कानून मत बनाइए? हम तो कानून का समर्थन कर रहे हैं। लेकिन जो नहीं, ताई अभी बोल जो रही डॉक्टर है इंगड़े ने कहा कि सर, वो एक- कह रहे कि कानून पूरी तरह से निरर्थक हो गया है। सिर्फ क्यों? क्योंकि सिर्फ आप पेपर वर्क को पकड़ के कानून का इंप्लीमेंटेशन कर रहे हैं। हम सिर्फ ये बोल रहे हैं कि जो स्पिरिट ऑफ द लॉ है, जो प्रीएम्बल ऑफ द लॉ है, कि हम देश में लड़कियों की आपको ताकत लगता है, आप डर रहे हैं क्योंकि आपको लगता है कि इस कानून के माध्यम से रेडियोलॉजिस्ट को टारगेट किया गया है। ऑफ कोर्स, बिल्कुल सही। मनीषा तुळपुळे, असं होत आहे का? मी थोडं सविस्तर उत्तर देते या सगळ्या प्रश्नांचं. बेसिकली त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते एक आहे ते म्हणजे ॲक्टचं स्पिरिट जे आहे ते योग्य आहे. मुलींची संख्या जी कमी होती आणि रेडिओलॉजिस्ट काही असे करतायत किंवा काही डॉक्टर्स असे करतायत, त्यांचा कायद्याला विरोध नाही असं ते सांगतायत. त्यांचा कायद्याला विरोध नाही, PCPNDT कायद्याला त्यांचा विरोध नाही. सपोर्ट करतो, हां, मी पाहिलं. अच्छा, त्यांचा पाठिंबा आहे, ठीक आहे. परंतु इम्प्लिमेंटेशनमध्ये ज्या वेळेला त्यांच्यावरती केसेस होत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की क्लेरिकल मिस्टेक जे आहेत त्याच्या बाबतीत गुन्हे दाखल होत आहेत, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि ह्याच्यावरून 2-3 भाग आहेत की कायद्यातलं काही गोष्टी आहेत की मेजर आणि मायनर पनिशमेंट हे त्यांचं नेहमीची डिमांड आहे, म्हणजे कायद्याच्या काही गोष्टींना त्यांचा विरोध आहे. इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी अथॉरिटीच्या बाबतीमध्ये पण त्यांचा विरोध आहे. आणि त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट केलं, म्हणून मी तिथून सुरुवात करते की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला गुन्हेगार म्हणून गृहीत धरण्यात येतं आणि आम्हाला प्रूव्ह करावं लागतं, विच इज नॉट सो. अतिशय लिगल पोझिशन मी अत्यंत क्लिअर करते. रेपच्या बाबतीमध्ये किंवा 498च्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये फक्त इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे की ती व्यक्ती म्हणजे त्या बाईची कन्सेंट नव्हती किंवा तिचं स्टेटमेंट जर असेल की मला सासरी छळ झालेला आहे तर ते स्टेटमेंट सत्य मानण्यात यावं आणि समोरच्यावर केस चालवावी आणि त्याला इनोसंट प्रूव्ह करावं लागतं. एवढे 2 सोडल्या तर बाकी कुठल्याही कायद्यात असं म्हटलेलं नाही आहे. प्रत्येक वेळेला प्रॉसिक्युशनला ती केस बियॉन्ड डाऊट प्रूव्ह करावी लागते. तर त्याच्यामुळे हे जे म्हणतात हे पूर्ण खोटं आहे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. तर त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीचा आणि या सगळ्या गोष्टींचा शब्द काढायची गरजच नाही आहे. यांना तुमचं असं कुठेही म्हणणं आहे या कायद्यामुळे कोणतीही harassment या होत नाही. कायद्या नाही, या कायद्यामध्ये असं गृहीत धरलेलं नाहीच आहे की ते गुन्हेगार आहेत. डॉक्टर गांधी, हे ये पहिलं मान्य है म्हणणं आहे. तुम्हाला? कुठे तरतूद मैडम, वाचून ये दाखवा. एक्ट है, Yes. ठीक है. इसमें 23 में सेक्शन 2 सिर्फ पढ़ के बताता हूं, जिसके अंदर स्पेसिफिकली ये लिखा है, बताइए. कि अप्रोप्रिएट अथॉरिटी ने जैसे ही चार्जशीट कोर्ट में फाइल करना होता है, इमीडिएटली मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया को लिख के भेजना होता है कि हमने इसके अगेंस्ट में चार्जशीट डाली है और आप इसका नाम मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया के रजिस्टर में से हटा दीजिए. अभी तक कोर्ट ने फैसला नहीं दिया कि हम गुनहगार हैं, लेकिन मेरा नाम मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया में से हट जाता. अभी तक आप सिर्फ आरोपी है. आरोपी भी नहीं है सर. आरोप है. अरे, आरोप है हमारे ना, पे आरोपी आहात तुम्ही. हमारे पे आरोप है. अक्यूज पर्सन हाँ, और उसकी सजा म्हणणं आहे गुन्हा सिद्ध नाही झालाय. हाँ, मेरा नाम जस्ट गुनाह कहने से कि मैं गुनहगार हूं, मेरा नाम मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया में से हटा दिया जाए, मतलब मेरी प्रोफेशनल डेथ बना दी जाती है. मैं कहीं और प्रैक्टिस नहीं कर सकता. मेरी मशीन सील कर दी जाती है. गुनाह अभी प्रूव नहीं हुआ है. कोई भी पेपर वर्क, अगर मेरे पेपर वर्क में कोई त्रुटि रह जाती है तो भी मेरी मशीन सील कर दी जाती है. वो मेरा टोटली, मतलब आपने मान लिया कि मैंने सेक्स डिटर्मिनेशन किया है. कोर्ट ने अभी तक जजमेंट नहीं दिया है. तो आपका कहना है कोर्ट के जजमेंट के पहले ही हाँ आपको जी. गुनहगार घोषित किया जाता है, ऑफ कोर्स उसकी सजा दी जाती है. सजा दी जाती है. Right. मनीषा तुळपुळे यांना उत्तर द्या. आय डू नॉट ॲग्री विथ दॅट. असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की ते गुन्हेगार आहेत. त्यांची नावाची यादी तिकडे इन्फॉर्म करणं ही गोष्ट वेगळी आहे. दुसरं म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन सस्पेंड करा किंवा हे करा. अशा पद्धतीचा ब्लॅक अँड व्हाईट कायदा नाही आहे. तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कित्येक कायद्यामध्ये मी कन्व्हिक्शन नंतर सुद्धा हे सगळं न कळलेलं अप्रोप्रिएट अथॉरिटीने मी स्वतः बघितलेलं आहे. तर त्याच्यामुळे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी त्यांना ॲब इनिशियो कायद्यामध्ये गुन्हेगार म्हणून घोषित करते. अशी कुठलीही गोष्ट कायद्यामध्ये नाही. अभी जो मैडम ने बोला, मैं मानता हूँ मैडम एडवोकेट है, मैं एडवोकेट नहीं हूँ. मेरे पास एक आंकड़े जो महाराष्ट्र राज्य के हैं, ओके, उसके अंदर लिखा है मेडिकल काउंसिल रजिस्ट्रेशन स्टेटस, रजिस्ट्रेशन सस्पेंडेड 58 डॉक्टर के मेडिकल रजिस्ट्रेशन सस्पेंड कर दिए या कायद्यानुसार. यह कायद्यानुसार. रिवोक्ड आफ्टर एक्विटल 17. अभी ये सारे केसेस अभी पेंडिंग है, समझे कि नहीं.
इस समय एज ऑन टुडे या जो भी मेरे पास रिकॉर्ड आया है उसके हिसाब से रिकॉर्ड कीपिंग के लिए 512 में से 402 केसेस रिकॉर्ड कीपिंग के लिए है, समझे। बाकी नॉन रजिस्टर्ड मशीन नहीं है और आपने मशीन लेके रखी है, उसके 62 केसेस हैं। और ये मैं मानता हूं कि ये मेजर है, ऑफेंस है, आप उसका केस करिए। उसके अलावा डिकॉय करके आपका क्या कहना है कि डॉक्टर को प्रैक्टिस में रखना चाहिए सर? ऐसे डॉक्टर को प्रैक्टिस में रखना चाहिए? किस कौन से को? अगर किसी के ऊपर ऐसे एलिगेशन हो गया, सिर्फ एलिगेशन तो हो गया ना सर, एलिगेशन तो हर कोई राह चलता आदमी एलिगेशन देखो, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, सरकारी कर्मचारी जेव्हा असतात हां. त्यांना जरा लाच घेताना पकडलं तर इमिजिएटली सस्पेंड केलं जातं. तिथे गुन्हा सिद्ध झालेला नसतो तरी सुद्धा सस्पेंड केलं जातं. अभी आप सर आपका ही स्टेटमेंट बताइए, लाज लेते समय आपने यही बोला ना सर, पण मैं ती जो लाच आहे नाही, सिद्ध व्हायचंय अजून. बरोबर आहे, पर आपने लाज लेते समय हां, का, म्हणजे लेकिन मैं आके असा आकर ये आरोप बोलूं, असतो तो पण गुन्हेगार नसतो, पर मैं तो नहीं तिथे सर, गुन्हा मैं सिद्ध आपको झालेला आके- नसतो मैं आपको कोर्टामध्ये. बोलूं कि साहब इन्होंने आदमी ने लाच ली है, उसी समय आप उसको सस्पेंड कर देंगे? हा, सस्पेंड केलं जातं ना कभी लगेच. किया जाता है सर, जब आप उसको जेव्हा त्यांना पकडते, अँटी करप्शन पकडतं तेव्हा पकडतं. पण तोपर्यंत गुन्हेगार सिद्ध झालेला नसतो, बरोबर, कोर्टामध्ये केस तेव्हा गेलेली नसते. पकडतं. तेव्हा जेव्हा लाच इथे पण घेते, डॉक्टरला पकडतं. पकडलेलं नाहीये ते, फॉर्म एफ मध्ये जे अथवा ते केलेलं ठीक आहे. मनीषा तुळपुळे यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे, काही भीती दिसते डॉक्टरांच्या मनामध्ये? एक लक्षात घ्या की ते असं म्हणतायत ना की एकदा ते त्यांनी क्लिनिकल मिस्टेक पकडल्या की सगळे रस्ते बंद, विच इज नॉट सो. ते हायकोर्टात practice चालू ठेवू शकतात, radiologist? पहिली गोष्ट ते हायकोर्टात जाऊन क्वॅश करू शकतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यांना रिलीफ आहेत ना. असं नाहीये बघा की बेलही मिळू शकतो. हो, कुठली तरी बेल, कुठलेच डॉक्टर्स आतमध्ये नाहीच आहेत जवळजवळ, तो इश्यूच नाही आहे खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर की ते तुरुंगात. प्रश्न त्यांचा जो आहे तो त्यांच्या लायसन्सबद्दलचा आहे, त्यांच्या रजिस्ट्रेशनबद्दलचा आहे, केसेसबद्दलचा आहे. परंतु ह्या सगळ्याच्या बाबतीत जर त्यांना असं वाटत असेल की ते इनोसंट आहेत आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने केस केलेले आहेत, तर त्यांना रेमिडीज आहेत ना वेगळ्या वेगळ्या, त्या हायर कोर्टात जाऊन ते क्वॅश करू शकतात. तर त्याच्यामुळे तो काहीच प्रश्न नाही आहे. मूळ मुद्दा जो आहे तो हा आहे की ते जे म्हणतात की सगळ्या केसेस या क्लेरिकल मिस्टेकवरती फाईल झाल्या, त्याच्याशी मी अजिबात ॲग्री नाही आहे. शिंदेवाडीमध्ये दादरला ज्या केसेसमध्ये मी जाते, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्या केसेसमध्ये इंटरव्हेन्शनसाठी जेव्हा मी जाते तेव्हासुद्धा मी असं बघितलेलं आहे की असं काहीही नाही आहे. हां, कित्येक वेळेला काय आहे की स्टिंग ऑपरेशन आहे किंवा बाकीच्या काही व्हायोलेशन्स आहेत, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, कायद्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा काहीतरी घर नंबर अगदी 5चा 4 झाला, इतपत चुकलाय तर केस करा. ह्या अंमलबजावणी अथॉरिटीचा दोष असू शकतो. म्हणजे आमचं म्हणणं आहे की जर का अंमलबजावणी अथॉरिटीमधले काही अधिकारी जर करप्ट असतील तर आम्ही काही त्यांची बाजू घेणार नाही आहोत, पण याचा अर्थ कायदा चुकीचा आहे असा होत नाही. पहिली गोष्ट, टोटली सरसकट ज्या केसेस आहेत त्या संपूर्ण चुकीच्या आहेत आणि सगळ्या क्लेरिकल मिस्टेकवर आहेत असाही नाही आहे. आणि जिथे चुकीच्या केसेस झालेल्या आहेत तिथे त्यांना रेमिडी आहे, त्यांना कायद्याचे लिगल पण इंटरप्रिटेशन. चुकीच्या केसेस असतील तर त्याची तपासणी करायची तुमची तयारी आहे? आमची तयारी आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचं म्हणणं आहे की ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, ही आरडाओरडा कधी सुरू झाला? हा 2011च्या नंतर सुरू झाला, ज्यावेळेला अमेंडमेंट काय आली की अशा ह्या सगळ्या ज्या काय त्रुटी आहेत त्या लक्षात आल्याच्या नंतर मशीन जे आहे ते सील करावं आणि ते मशीन सील केल्यानंतर त्याचा अर्ज त्यांना कोर्टात फाईल करावा लागतो. म्हणजेच ज्युडिशियल सुपरविजन आली त्याच्यावरती आणि बेसिकली विरोध मूळ मुद्दा मशीन हा सील सगळा. केल्यामुळेच विरोध निर्माण झाला. कोर्टात जावं लागतं ते सोडवायला आणि मूळ विरोध तिथे आहे. ही गोष्ट डॉक्टर इंगळे, हे खरं आहे का? कसं आहे की आमचं आधीपासूनचं म्हणणं असं आहे की जो गुन्हेगार आहे त्याला स्टिंग ऑपरेशन करा, पकडा, मॅक्सिमम शिक्षा द्या. पण एखाद्याचा फॉर्ममध्ये काहीतरी चूक झाली आहे असं पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची रोजीरोटी बंद करून त्याला कोर्टाच्या खेट्या मारायला लावून तुम्ही काय सिद्ध करणार आहात? कारण तिथं काहीही चुकलेलं नाही, फक्त फॉर्ममध्ये क्लरिकल मिस्टेक आहे. म्हणजे केसेस अशाही झालेल्या आहेत की स्त्रीची मासिक पाळीची तारीख तिला माहिती नाही आहे म्हणून त्या फॉर्ममध्ये डॉक्टरनी क्वेरी लिहिलंय, प्रश्नार्थक चिन्ह टाकलंय. तर तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह का टाकलं म्हणून केसेस झालेल्या आहेत.
हे प्रूव्ड आहे. तर ह्या अशा प्रकारच्या केसेस जाणून बुजून केल्या जात आहेत डॉक्टरवर. त्या कायद्यामध्ये फक्त असं लिहिलंय की एनी मिस्टेक इन द एफ फॉर्म इज इक्वेटेड विथ द सेक्स डिटर्मिनेशन. याचा उपयोग करून सगळे अधिकारी लोक सगळ्या डॉक्टरांच्या मागे लागलेले आहेत आणि हा कायद्याचा बडगा वापरून त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या मागे लागलेले आहेत. एवढंच आहे. ह्याच्यानी ह्या एफ फॉर्म वापरून कुठल्याही अधिकाऱ्यांनी एकही मुलगी वाचवलेली नाही. त्यांनी वाचवावी, चांगले पर्याय शोधून काढावेत. आम्हाला ते पाहिजेत. मुली वाचल्या पाहिजेत, हे प्रकार थांबले पाहिजेत. ह्याच्यासाठी काहीतरी असं सॉलिड प्रूफ घेऊन या. हे असं विनाकारण काहीतरी त्यांचे क्लेरिकल मिस्टेक शोधून क्लेरिकल मिस्टेक सापडलं, यांनी रेफर केलेल्या डॉक्टरच्या वडिलांचं नाव लिहिलेलं नाहीये म्हणून त्याला खेचा कोर्टामध्ये, हे अशा प्रकारच्या सगळ्या केसेस झालेल्या आहेत. याला आमचा विरोध आहे. हे असं करू नका. तुम्ही रिअल कल्प्रिट्स पकडा, चांगला व्यवस्थित कायदा करून रिअल कल्प्रिट्स पकडा आणि त्यांना मॅक्सिमम शिक्षा द्या. मी तर म्हणेल ही 3 वर्षाची शिक्षा खूप अपुरी आहे अशा घाणेरड्या लोकांसाठी. त्यांच्यासाठी खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. पण त्याच वेळी निरापराध डॉक्टर्स जे काम करतायत, दररोज फॉर्म पण भरतायत, मागची कायदा आल्यापासून सगळं म्हणजे सगळं पाळतो आम्ही, सगळ्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही फ्लॉज छोटे छोटे कुठंतरी, तुम्हाला मी गोष्ट सांगतो की स्टॅम्प आणि सील याच्यावर सुद्धा लोकांवर केसेस टाकलेले गेलेले आहेत. स्टॅम्प म्हणजे आडवा, सील म्हणजे गोल, कायद्यात गोल लिहिले, तुम्ही गोल का नाही मारलाय. म्हणजे अशा प्रकारच्या केसेस नाही कराव्यात असं आम्हाला स्पष्टपणे किरण मोघे, अशा हास्यास्पद केसेस झाल्या केली की बाबा इट शुड नॉट बी इक्वेटेड. किरण मोघे, उत्तर द्या त्यांना. मला विचारता? हो, तुम्हाला विचारतोय. अशा हास्यास्पद केसेस केल्या गेल्या आहेत का? झालेल्या माझ्या समोर आलेल्या नाहीयेत. माझ्या समोर आलेल्या नाहीत. मी फक्त पुण्यापुरतं बोलते. मला ज्या पुण्याच्या केसेस माहिती आहेत ज्याच्यामध्ये नो डाऊट की ज्याला ते नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स म्हणतात, ते ह्याला क्लेरिकल मिस्टेक म्हणतात. कायद्यामध्ये त्याला नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड म्हटलं जातं. अशा केसेस प्रामुख्याने झालेल्या आहेत. एक स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं होतं. पण मला असं सांगायचं आहे आणि मी खूप जबाबदारीने हे बोलते, अतिशय जबाबदारीने बोलते, कारण मी या केसेसचा अभ्यास केलेला आहे. अनेक केसेस अशा होत्या की ज्याच्यामध्ये मशीन रजिस्टर केलं नव्हतं, त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने फाईन देऊन ते मामला तिथे संपलेला आहे. राहिल्या ज्या बाकीच्या केसेस, त्या सर्व केसेसमध्ये त्या डॉक्टरांच्या विरोधात विशेषतः जी जोन कन्व्हिक्शन सध्या पुण्यामध्ये झालेली आहेत, मी अगदी जबाबदारीने असं म्हणेन की त्याच्याबद्दलच्या तक्रारी राज्य सरकारकडे त्यांच्या त्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा पत्राद्वारे आलेल्या होत्या. त्या रेकॉर्डवर आहेत. त्या संबंध केस चालताना कोर्टासमोर सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे ह्यांचं जे म्हणणं आहे ना की फक्त रेकॉर्ड नीट ठेवलं गेलं नाही म्हणून केस झाली, असं नाही आहे. शेवटी तुम्ही प्रत्यक्षात तिथे स्टिंगच्या माध्यमातून नसाल तर तुम्हाला काही ते तसं सिद्ध करता येणारच नाही, कारण तिथे पेशंट, डॉक्टर आणि मग स्टिंग करणारी व्यक्ती असल्याशिवाय अशा पद्धतीचं लिंग परीक्षण होते का नाही आपल्या समोर येणार नाही. त्यामुळे स्टिंग त्याला आवश्यक आहे, मी मान्य करते. पण मुद्दा असा आहे की या सगळ्या डॉक्टर्सच्या बाबतीत आधी काहीतरी तक्रारी किंवा काहीतरी पुरावे होते, त्याच्यानंतर तपासणी केली गेली, तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्या आणि म्हणून त्या केसेस झालेल्या. केवळ म्हणजे रँडमली ह्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स होते, म्हणजे फक्त क्लेरिकल एरर अशा अर्थाने झालेलं नाही. पहिला मुद्दा, मला हे खूप मी जबाबदारीने बोलते. दुसरं की आमचं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की हे म्हणतात करा करा, कोणी करायचं, कोणी हे उपाय शोधायचे. मी परत म्हणते की तंत्रज्ञान वापरणारे शेवटी लिंग परीक्षण करतात. त्यामुळे मग त्यांनी आम्हाला सांगावा की हा कायदा रद्द करायचा आहे ना, त्यांना हा कायदा नको आहे ना, मग काय उपाय केला पाहिजे हे डॉक्टरांनी आम्हाला सांगावं. स्टिंगच्या बाबतीत वारंवार जे सांगितलं जातं, मी परत जबाबदारीने सांगते कारण मी 2 स्टिंग ऑपरेशन्समध्ये इन्व्हॉल्व होते. स्टिंगसाठी जे पेशंट येतात समोर त्यांच्यावर अत्यंत तणाव येतो आणि स्टिंग करणं माझ्या दृष्टीने खरं म्हणजे त्या पेशंटसाठी सुद्धा अतिशय घातक आहे. कशाला गरज आहे स्टिंगची? माझं म्हणणं आहे की डॉक्टरांनी जर का हे बंद केलं तर आपोआपच हा प्रश्न मिटेल. परंतु हे नुसतं असं म्हणतात की तुम्ही करा, म्हणजे कोणी नेमकं केलं पाहिजे? आम्ही म्हणतो ना की समाजामध्ये जी पुत्र लालसा आहे, मुलगी नको जी भावना आहे, त्याच्याबद्दल आम्ही कॅम्पेन करतोय, तेही करतायत, सगळ्यांनी करावं. आणि हे लिखे पडे लोक, असं डॉक्टर गांधी म्हणाले,
खेदाने असं म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त लिंग परीक्षण आज लिखेपडे लोकांमध्ये होते आणि यांची अपेक्षा अशी पण असते की स्टिंगसाठी मात्र कोणीतरी गरीब वस्तीतली मुलगी येऊन तरुण मुलगी किंवा स्त्रीने येऊन त्या पद्धतीने तिचा डिफॉल्ट म्हणून वापर करावा आणि म्हणून सरकार सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी सो कॉल्ड इन्सेंटिव्ह जाहीर करतं आणि मग ह्यांची तक्रार असते की इन्सेंटिव्ह करून सुद्धा लोक समोर येत नाही. आमचं म्हणणं असं आहे की ज्या समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात हे होतंय, जो तथाकथित सुशिक्षित समाज आहे, डॉक्टर्स आहेत, बाकी इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, अगदी न्यायाधीशांच्या घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या केसेस घडतात, त्यांच्यामधूनच लोकांनी पुढे यावं आणि अशा पद्धतीची स्टिंग्स करावी आणि या डॉक्टरांना एक्सपोज करावं. आणि कायद्याबद्दल माझं एक म्हणणं आहे, ते त्यांचं जे चाललेलं होतं ह्याच्यामध्ये, हा कायद्यामध्ये ज्याला एव्हिडन्स बिफोर चार्ज असं म्हणतात, म्हणजे सगळे पुरावे पहिल्यांदा न्यायाधीशांच्या समोर येतात. ज्या केसेस 2011 मध्ये झालेल्या आहेत, अजूनही काही केसेस आपल्या JMFC कोर्टामध्ये चालू आहेत 5-5, 6-6 वर्ष, कारण मग हे सेशन्स कोर्टात अपीलमध्ये जातात, हायकोर्टात अपीलमध्ये जातात, सुप्रीम कोर्टामध्ये अपीलमध्ये जातात, म्हणजे 5-6 वर्ष ह्यांच्या केसेस सुद्धा एव्हिडन्स आणि पुरावे ह्यांचे कोर्टासमोर येत नाहीत. ते चार्जेस फ्रेम झाल्यानंतर कायद्याची तरतूद आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला कळवावं आणि त्याच्यातही मला असं म्हणायचे की मेडिकल काउन्सिल काय ताबडतोबीने ह्यांचं लायसन्स सस्पेंड करत नाही, त्यांच्या पण सुनावण्या होतात. त्यामुळे ज्या पद्धतीने हे जणू काही एक चित्र निर्माण करतात की आज अप्रोप्रिएट अथॉरिटी गेले, त्यांनी लगेच मशीन सील केलं, मग कोर्टात त्यांना लगेच शिक्षा झाली आणि उद्या ह्यांचं लायसन्स सस्पेंड झालं, असं अजिबात होत नाही. आणि जर का यांच्या तक्रारी असतील भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल, तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी सरळ अँटी करप्शन ब्युरोकडे जावं, सामाजिक संघटनांचा उपयोग करून घ्यावा आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सरळ एक्सपोज करावं. त्यांना ते तरी कशाला घाबरतात त्याच्याबद्दल. अगदी. डॉक्टर सुनील इंगळे, तुम्ही उत्तर द्या. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, मगासपासून त्या म्हणतायत की तुमची संघटनाच हे करत का नाही. डॉक्टर इंगळे, तुमची संघटनाच हे का करत नाही. तुमच्यामध्ये जे वाईट लोक आहेत त्यांना पकडून देण्याचं काम तुम्हीच करू शकता. वागळे सर मी बोला. वागळे सर, मी बोलतोय याविषयी. आता एकतर मॅडमनी मान्य केलं की आम्ही स्टिंग ऑपरेशन करू शकत नाही म्हणून आम्ही क्लेरिकल मिस्टेक्स काढून केसेस फाईल केल्या. असं नाही बोलल्या त्या. असं नाही बोलल्या. पहिला मुद्दा आहे. असं नाही बोलल्या त्या डॉक्टर. बोलल्या त्या डॉक्टर असं नाही बोलल्या त्या. शकत नाही होत म्हणून आम्हाला हे असं करावं लागतंय. आमचे नॅशनल PCPNDT कोऑर्डिनेटर जिग्नेश ठक्कर यांनी त्यांना 20-25 लोकांची लिस्ट दिलेली आहे सरकारला स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी. त्याच्यात एकावरही स्टिंग ऑपरेशन झालेलं नाहीये. आमच्या संघटनेने केलेलं नाही असं नाही. आमच्या संघटनेने नावं लिहून दिलेली आहे त्यांच्याकडे, शासनाकडे, पण एकही स्टिंग झालेलं नाहीये. स्टिंग करण्यासाठी नावं दिलीत शासनाला, त्यांच्यावर स्टिंग ऑपरेशन झालेली नाहीये. म्हणजे आता तुम्हाला स्वतःला जर डॉक्टर, चला डॉक्टर सुरुवात करूया. डॉक्टर ऐका. डॉक्टर तुम्ही 25 लोकांची नावं दिली आहेत की नाही. बोला. तुम्ही 25 लोकांची नावं दिली आहेत असं तुम्ही म्हणताय सरकारकडे. हो. कोण डॉक्टर्स आहेत हे प्रामुख्याने. आता तुम्ही पुण्यातले आहात म्हटल्यावर पुण्यातले असतील. जिग्नेश कोण ठक्कर यांनी. ऐका आमच्या येस हो, आमचे नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत ते PCPNDT. त्यांनी ते कोणालाही न सांगता गुपितपणे सरकारला ती नावं दिलेली आहेत. हे त्यांच्याशी कन्फर्म करू शकता. हे त्यांनी कॅमेऱ्यावर पण मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, 25 नावं आता जाहीर करा. झालेली नाही. डॉक्टर 25 नावं आता जाहीर करा, लोकांना कळू द्या कोण डॉक्टर्स आहेत. तुम्हाला 25 नावं आता जाहीर करा. येस जिग्नेश आता जाहीर करा. येस जिग्नेश ठक्करांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील. 25 नावं तुम्ही मीडियाला सांगा, सर्व मीडियाला, की हे डॉक्टर बदमाश आहेत म्हणून. हो तेच सांगतोय मी की आतापर्यंत सांगितलेलं नाही दिलेली आहेत. ती नावं एक्सपोज पण केलेली नाहीये त्यांच्यावर. तेच तर आहे ना, अजून ओपन का नाही केली ती नावं. शासनाला दिलेली आहेत. जिग्नेश ठक्करनी शासनाला ती नावं दिलेली आहेत. त्याच्यावर अपेक्षित आहे की स्टिंग ऑपरेशन व्हावं, पण झालेलं नाही. हे करू शकत नाहीत म्हणून फक्त क्लरिकल मिस्टेक शोधून काढायच्या आणि फक्त टार्गेट बेस्ड काम करायचं की महाराष्ट्रात 555 केसेस झाल्या, पुण्यामध्ये 55 केसेस झाल्या. म्हणजे ही धुळफेक आहे. कारण एक केस. बरं डॉक्टर, मला सांगा यावर उपाय काय सुचवताय. किरणमधून येतो तुमच्याकडे. डॉक्टर उपाय काय सुचवताय सांगा. तुमचं असं म्हणणं आहे का सरकारने स्टिंग ऑपरेशन करावं.
ऐका हो, उपाय आहेत. येस, नाही स्टिंग ऑपरेशन त्यांना पॉसिबल नसेल तर सरकारने नाही तुम्ही तर नावं दिली 25 डॉक्टरांची. उद्या सकाळी तुम्ही मला जिग्नेश ठक्करना सांगा या चॅनलवर तुम्ही 25 नावं जाहीर करा. ट्रेस करावी. तुम्ही 25 नावं जाहीर करा. मी तुम्हाला आवाहन करतो. देतील 100%. ठीक आहे, माझा प्रतिनिधी उद्या तुमच्याकडे हो, येईल. देतील. 25 डॉक्टरांची नावं पत्त्यासकट द्या तुम्ही जे बदमाशी करतायत. येस आपण नेम अँड शेम करूया, त्यांची नावं टाकूया चॅनलवर. त्याच्यावर हो 100% करायला पाहिजे. ह्या मताचा मी आहे. जे हे कृत्य करतात त्यांना मॅक्सिमम शिक्षा व्हायला पाहिजे. पण जे डॉक्टर्स व्यवस्थितपणे काम करतायत त्यांच्या क्लरिकल मिस्टेक्स काढून त्यांना 5-5 वर्ष कोर्टाच्या खेट्या मारून त्यांचं मशीन बंद करून, मॅडम म्हणाले की 5 वर्ष केस चालते, मग 5 वर्ष केस चालते, तो माणूस 5 वर्ष त्याचं मशीन बंद असतं, त्या केसचा निकाल नंतर लागतो, तोपर्यंत तो भोगतोय, त्याला MMC वरून रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जातंय. म्हणजे गुन्हा सिद्ध व्हायच्या अगोदर त्याच्यावर सगळ्याच शिक्षा केल्या जातात. हे आम्हाला नकोय. ठीक आहे, किरण मोघे त्यांना उत्तर द्या, मग मी इथे येतो स्टुडिओमध्ये. नाही, मला परत असं म्हणायचं आहे की मी असं अजिबात म्हटलं नाही की आम्ही स्टिंग करू शकत नाही. मी असं म्हटलं की स्टिंग करणं अवघड आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये जी गरोदर महिला इन्व्हॉल्ड असेल तिच्यासाठी ते अतिशय तणावपूर्व असं असतं आणि तिच्या दृष्टीने ते घातक आहे आणि सोपं नाही आहे. आणि म्हणून स्टिंग करणार नाही असं मी म्हटलं नाही. स्टिंग करणं अवघड आहे आणि इतकं सोपं असेल तर त्यांनी पण करावं हेच मी आवाहन त्यांना करते. कारण आमच्यासारख्या सामाजिक संघटनांनी काही स्टिंग करण्याचा ठेका घेतलेला नाही, हे मी स्पष्ट इथे करू इच्छिते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की सारखं तेच म्हणून की अशा पद्धतीने जणू काही आम्ही काहीतरी ह्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी निघालेलो आहोत असं नाही आहे. आम्हाला कळतं की रेडिओलॉजिस्टचं महत्त्व आज या समाजामध्ये किती आहे आणि आज त्यांच्या संपामुळे सामान्य रुग्णांचं किती नुकसान होतं हे आम्हाला पण समजतं. पण ह्याचा अर्थ काही रेडिओलॉजिस्ट जे करत आहेत ते गुन्हेगारच नाही अशा पद्धतीने यांचा जो आविर्भाव आहे. परत मी म्हणते की ज्या केसेस झालेल्या आहेत त्या केसेसमध्ये काही संशयास्पद काय म्हणायचं आपण पुरावे किंवा काही संशयास्पद त्यांच्याबद्दल माहिती ही उपलब्ध झाल्यानंतरच बहुतेक वेळा अशा केसेस झालेल्या आहेत. तिसरा मुद्दा की ह्यांची क्वार्टरली इन्स्पेक्शन्स होतात आणि प्रत्येक तिमाही इन्स्पेक्शनमध्ये ह्यांच्या फॉर्म्समध्ये काय त्रुटी आहेत ह्याच्याबद्दल एक अहवाल ह्यांना सादर केला जातो, त्याची सही घेतली जाते त्याच्यावर आणि अनेक वेळा अप्रोप्रिएट अथॉरिटी त्यांना सांगतात की तुम्ही हे फॉर्म्स अशा पद्धतीने भरलेले नाहीत, ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला माहिती आहे की अशी यादी आहे डॉक्टरांची की जिथे 3-3 वेळा त्यांच्या काय ज्या चुका आहेत त्या आढळून आलेल्या आहेत हे त्यांना सांगून देखील त्यांच्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. खरं म्हणजे कायद्याप्रमाणे एकही चूक आढळली तरी त्यांच्यावर ताबडतोबीने कारवाई करायला पाहिजे. पण मला माहिती आहे की पुण्यामध्ये साधारणपणे असं होत नाही. अनेक वेळा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करा आणि त्यामुळे हे जे त्यांचं एक चित्र ते निर्माण करायचा प्रयत्न करतात की कोणीतरी एक अप्रोप्रिएट अथॉरिटी डिक्टेटरसारखं येऊन संपूर्ण त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करायला निघालेला अशी परिस्थिती नाही आणि मला हे समजत नाही. कारण त्याच्यामागचा हेतू काय असेल हे मला समजत नाही. मला असं वाटतं की आज आपल्यासमोर खरा गंभीर प्रश्न आहे तो मुलींची संख्या ही सातत्याने घटते आणि त्याच्यासाठी डॉक्टर्स असोसिएशन, सामाजिक संघटना आणि सरकार एकत्र येऊन काय करणार आहेत. आम्ही एकमेकांचे वैरी ठरवून अशा पद्धतीने नुसत्या चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाहीये आणि संप करूनही हा प्रश्न सुटणार नाहीये. कायदा तुम्ही दुरुस्त केला, कायदा शिथिल केला तर अशा पद्धतीने करणारे जे कोण मूळभर डॉक्टर्स असतील त्यांना तुम्ही आणखीन मोकळं रान देणार आहात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचा कायदा दुरुस्त करायला विरोध आहे. आमचं म्हणणं हेच आहे की काटेकोर अंमलबजावणी एका बाजूला करा. जर का खोट्या केसेस करत असतील तर त्या ऑफिसर्सना तुम्ही ताबडतोबीने एक्सपोज करा आणि मुख्य म्हणजे तुमच्यातले जे लोक आज लिंग परीक्षण करत आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणून ते बंद करा. तुम्ही ते केलं नाही तर ही पद्धत जी आहे ही चालू राहील. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे येतो डॉक्टर, कारण आता बरोबर आपली चर्चा उपायावर आली आहे. काय उपाय करायचा? माझं असं म्हणणं आहे आपली सगळी न्यायप्रणाली असं सांगते एकाही निरपराधाला शिक्षा होऊ नये. तशी काय व्यवस्था यामध्ये करता येईल का याची चर्चा करूया. आणि आपल्यासोबत गिरीश लाडसुद्धा आहेत, ते काय उपाय सुचवतात का ते बघूया. ब्रेकपूर्वी प्रश्न बघा, रेडिओलॉजिस्टचा संप समर्थनीय आहे का? बघा पडद्यावर.
नाही म्हणतायत 68% लोक, 68% नागरिक या संपाला समर्थन देत नाही आहेत. याचा संदेश काय ह्या डॉक्टरांनी लक्षात घ्यावं. चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे, पण चर्चेच्या शेवटी किमान काही उपाय निघावा अशी माझी इच्छा आहे. कारण सर्वांना हे मान्य आहे की हा जो PCPNDT ॲक्ट आहे हा अत्यंत आवश्यक आहे. मुलींच्या संरक्षणासाठी, मुली ज्या गर्भातच मारल्या जातात ते रोखण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा कोणावर अन्याय जर होत नसेल तर मग ही ओरड कशासाठी, आणि अन्याय होत असेल तर मार्ग काय काढायचा हे आपण ब्रेक नंतर बघूया. ब्रेक नंतर मला उपायांची चर्चा करायची आहे. डॉक्टर गांधी, डॉक्टर इंगळे, किरण मोघे आणि मनीषा तुळपुळे आणि गिरीश लाड. डॉक्टर गांधी, मला तुम्हाला विचारायचं आहे, आत्ता जे सुचवलं जात आहे डॉक्टरांच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच का पुढाकार घेत नाहीत चुकीचे जे लोक आहेत त्यांना पकडून देण्यामध्ये? देखिए सर, पहली बात, हमको कुछ अंदेशा हो सकता है. कोई आके अगर हमको बोलता है कि सर आप ये क्यों नहीं ले रहे हैं, अब वो आदमी ने तो किया था हमारा, हमको डाउट आता है, समझे ना. हम वो डाउट किया तो एक किसी ने बोला जस्ट निगोशिएशन के लिए कि साहब मेरा पेशेंट मेरा यहाँ से चल के वहाँ ना चला जाए, इसलिए भी हो सकता है कि वो मेरे को धमकी दे रहा हो कि मैं चला जाऊँगा आप नहीं करोगे तो. लेकिन अगर हमको रिपीटेडली ऐसा कुछ लगता है तो हम लोग सामने से ये अथॉरिटीज़ को आप किसको बोलते हैं? हम लोग अप्रोप्रिएट अथॉरिटीज़ को बोलते हैं. तो आपको लगता है उन्होंने सारी चीज़ करनी चाहिए? सर, स्टिंग ऑपरेशन हो, एविडेंस कलेक्ट करने का काम हो, उन्होंने करना चाहिए. सर उसके लिए भी हम आपको सपोर्ट देने के लिए तैयार हैं, लेकिन आप सपोर्ट करने के लिए तैयार हैं टू द एडमिनिस्ट्रेशन. ओके. द थिंग इज कि सर मैं इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर नहीं तो हूं. ये क्यों नहीं होता? अगर आपने दिया है गवर्नमेंट के पास सारे नाम जो ब्लैक शिप्स है, उनको अरेस्ट क्यों नहीं होती है? सर ये तो आपको जो आदमी रिस्पॉन्सिबल है नहीं, आपको भी मालूम होगा ना, बताइए. नहीं तो मैं बता तो रहा हूँ ना कि जब इनफॉर्मली बताइए. मैंने जब आपको बोला कि साहब मेरे को ये डाउट आ रहा है, अभी प्रॉब्लम किधर आता है कि मैं ईमानदारी से किसी को बता रहा हूँ, लेकिन ऐसा भी तो हो सकता है कि सर प्रोफेशनल राइवलरी के कारण मैं आपका नाम बता रहा हूँ कि इसका नाम खराब हो गया तो मुझे प्रॉब्लम हो, मेरा बिजनेस बढ़ जाए. तो ऐसे भी डॉक्टर है क्यों नहीं होंगे कि सर? जो गलत नाम बताएंगे. गलत नाम क्यों नहीं तो बताएंगे? किसके ऊपर विश्वास करेंगे? तो ये बताइए तो सर किस किस पे विश्वास नहीं करेंगे? अभी अगर हमने आपको नाम दिया, चलिए जितना भी हमने सारा सोच लिया उसके बाद अगर हमने आपको नाम दिया है तो कम से कम उतने लोगों पे तो कुछ स्टिंग ऑपरेशन करिए. हमको पार्टी बना के, मैडम को पार्टी बना के पूना में बैठी है मैडम, उनको बताइए और उनको ले जाके एक कंबाइंड टीम बनाइए और स्टिंग ऑपरेशन. मनीषा तुळपुळे, असं काय होऊ शकतं का? हे जे सांगताय ते कंबाईंड टीम बनवा आणि करा, असं काय होऊ शकतं का? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाबतीमध्ये स्टिंग ऑपरेशन करायचं तर गर्भवती महिला जी आहे तिची कन्सेंट पहिले घेतली पाहिजे, तिची तक्रार पाहिजे आणि तिची कन्सेंट घेतली पाहिजे की या संदर्भात सगळी. तर त्याच्यामुळे तसं होईल का नाही याची मला कल्पना नाही. जे स्टिंग ऑपरेशन गर्भवती महिलांच्या बरोबरीने केलं जातं. अदरवाईज कितीतरी मीडियाने स्टिंग ऑपरेशन्स केलेली आहेत जिथे ती गर्भवती आहे असं भासवून जाणं आणि अशा पद्धतीची स्टिंग ऑपरेशन्स केलेली आहेत. तशा केसेस सुद्धा कोर्टामध्ये आहेत. अंमलबजावणीचा जिथे प्रश्न येतो तिथे अवेअरनेस प्रोग्रॅम्स आहेत किंवा PCPNDTच्या बाबतीमध्ये ज्या काय कमिटीज आहेत त्या स्ट्रेंथन करणं हेही महत्त्वाचं आहे. कारण ज्या ॲडवायझरी कमिटीज आहेत ज्या प्रत्येक ॲप्रोप्रिएट अथॉरिटीला आहेत त्याच्यामध्ये रेडिओलॉजिस्ट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा रेडिओलॉजिस्ट आहेत. आणि उद्याची अशा ॲप्रोप्रिएट अथॉरिटीची मीटिंग कॅन्सल झाली आहे. उद्याची? हो, एका ॲप्रोप्रिएट अथॉरिटीची, कारण तिथे रेडिओलॉजिस्ट लोकांनी संप केल्यामुळे त्या कमिटी मेंबर तिथे हजर राहू शकत नाही आहे. तर त्याच्यामुळे असं समजू नका की ॲप्रोप्रिएट अथॉरिटीच्या, तुमचं असं म्हणणं आहे रेडिओलॉजिस्ट या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांना सहकार्य करत नाहीये? तर त्याच्यामध्ये ते आहेत कमिटीमध्ये. म्हणजे असं नका समजू की ते व्हर्सेस हे असं काहीतरी पिक्चर आहे. तर त्याच्यामुळे बेसिकली ॲप्रोप्रिएट अथॉरिटीजचं सुद्धा अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये अवेअरनेस नाही आहे किंवा या कमिटीज ज्या आहेत जिथे NGO मेंबर्स आहेत यांच्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग फॉलोअप नाही आहे. तिथे जर या पद्धतीने ॲप्रोप्रिएट अथॉरिटी, ॲडवायझरी कमिटी यांचा स्ट्रॉंग पद्धतीने फॉलोअप झाला, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली झालं तर नक्की या कायद्याला मदत मिळेल. कारण स्टिंग ऑपरेशन आपण म्हणतो ना ते तेवढंसं सोपं नाही आहे. तर किरण मोघे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आणि आम्ही करू म्हणजे काय, गर्भवती महिला ज्या आहेत त्यांच्या आरोग्याची आपल्याला काळजी आहे. कारण असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की त्यांची ॲबॉर्शन्स व्हायची वेळ आली स्टिंग ऑपरेशन्समध्ये, कारण योग्य वेळेला अंमलबजावणी अथॉरिटी पोहोचली नाही. तर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मूळ मुद्दा जो आहे तो हाच आहे की 2011चा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हे सगळं टाकावं लागतं आणि तिथे अर्ज करावे लागतात. हे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आणि
डॉक्टर्स दोघांनाही नको आहे दोघांनाही नकोय. दोघांनाही नकोय आणि म्हणूनच आजच्या संपाला कोणीही लिगली चॅलेंज केलेलं नाहीये सरकारतर्फे, कारण त्यांची मुकसंमती आहे आणि या सगळ्या मुळामध्ये हा गोष्टीला. कायदा पण दोघांनाही नकोय मनातून. नको किरण आहे, मोघे- त्याची इम्प्लिमेंटेशन जी अशा प्रकारे नको आहेत की जे किरण मोघे, judicial मला authority असं चालतात जाणवत आहे जातात. की हाच कायदा नाही, जे जे दुर्बळांना सबळ करण्यासाठी कायदे बनवलेत त्यांच्या विरुद्ध असाच आवाज उठवला जातोय. मला सांगा, ॲट्रॉसिटी विरुद्ध अशीच बोंब मारली जाते गेले काही दिवस. जो दलितांना थोडंसं काहीतरी संरक्षण देणारा कायदा आहे, आज गर्भात मरणाऱ्या मुलींना संरक्षण देण्यासाठी हा कायदा आहे, त्याच्या विरुद्ध हे सगळं रचण्यात आलंय. काय म्हणणं आहे तुमचं? 498 आहे. हा, काय म्हणताय? बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही आणखीन एक नाव घेते मी. 498 बरोबर आहे. हा कायदा आहे, अगदी त्याचा बरोबर. पण स्त्रिया गैरवापर करतात. अशाच पद्धतीने आवय उठून तो सुद्धा दुरुस्त करावा, रद्द करावा, अशा पद्धतीने मागणी होती. तुम्ही उपाय काय मला सुचवा? असं वाटतं की मी परत तेच म्हणते की उपाय मला असं वाटतं 2 आहेत. एक म्हणजे अगदी एक स्ट्रॉंग आपल्याला सामाजिक चळवळ अभियान हे मुलींच्या बाजूनी चालवण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे की केवळ आम्ही कोणाची तरी पत्नी, आई, बहीण, मुलगी आहोत एवढंच नाही, तर आम्ही या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत. आम्ही या अर्थव्यवस्थेला एक खूप मोठं योगदान करतो. आम्ही या समाजातल्या निम्मेपेक्षा जास्त कष्ट उचलतो आणि म्हणून हा समाज आमच्यावर टिकू नये अशा पद्धतीचं एक चित्र स्त्रियांच्या बद्दलचं हे समोर गेलं पाहिजे. हा एक. आणि त्याच्यासाठी सर्व पातळीवर आणि सगळ्या पातळींवर म्हणजे कुटुंब, समाज, शासन सगळीकडे आपण जोपर्यंत ही स्त्रियांचं हे मूल्य एका अर्थाने वाढवत नाही तोपर्यंत हा प्रश्न त्या अर्थाने सामाजिक पातळीवर सुटणार नाही. पण दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जर का तुम्ही नफेखोरीसाठी अशा पद्धतीने लिंग परीक्षण करून मुलींची संख्या कमी होत असेल तर मला असं वाटतं की तिथे तितक्याच कडक पद्धतीने कायद्याचाच वापर करून, कारण ह्यांनी काय सेल्फ रेग्युलेशन केलं नाही. सेल्फ रेग्युलेशन केलं नाही म्हणूनच ही स्थिती निर्माण झाली ना. त्यामुळे तिथे मला असं वाटतं की कायदा आवश्यक आहे आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होऊन जोपर्यंत खरोखर काही लोकांना कडक शासन होत नाही तोपर्यंत इशारा जाणार नाही की हे करणं हा मोठा सामाजिक गुन्हा आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही पातळींवर आपण तितक्याच जोरदारपणे अंमलबजावणी केली पाहिजे असं माझं स्वतःचं. डॉक्टर इंगळे, मी येतो तुमच्याकडे, पण आत्तापर्यंत गिरीश लाड शांत बसलेत. गिरीश लाड, मला विचारायचं आहे, तुमची जी कंपनी आहे तिने काहीतरी तंत्रज्ञान आणलेलं आहे ॲक्टिव्ह ट्रॅकर म्हणून, आणि त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे पकडायला मदत होऊ शकते, टळू शकतात. काय हे तंत्रज्ञान आहे? सगळ्यात पहिल्यांदा सर, कायदा 3 पर्याय आहेत याला. एक म्हणजे समाजाचं प्रबोधन, म्हणजे जी डिमांड आहे ती लोकांकडनं येते की आम्हाला मुलगा पाहिजे. काही ठराविक डॉक्टरांकडनं ती पैशाच्या लोभापायी पूर्ण केली जाते आणि सरकारी अधिकारी आपल्या फायद्याच्यासाठी त्या डॉक्टरांवर कार्यवाही करत नाही. असं हे त्रिकूट आहे ह्या वाईट काम करणाऱ्याचं, आणि हे संगनमताने काम करतात. आता 2009ला ज्यावेळेस कोल्हापूरला हा प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेस आम्ही जो इनिशियल स्टडी केला त्याच्यामध्ये कायद्याचा अभ्यास केला. कायद्याचा अभ्यास करताना कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काय काय त्रुटी आहेत त्याचे काही मुद्दे आमच्यासमोर आले. म्हणजे आता मी उदाहरण द्यायचं झालं की सपोज तुम्ही आता मुंबई जिल्ह्याचे प्रमुख आहात आणि तुमच्यावर ही जबाबदारी आहे. आज जर मी तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारले की आज मुंबईमध्ये किती बायका गरोदर आहेत, हे ॲज अ इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी तुम्हाला कळणार कसं काय? कारण आपल्याकडे 5वा लागल्याशिवाय आपण नातेवाईकांना सांगत नाही, आपली संस्कृती. नंबर 2, कुठल्या गरोदरबाईंनी कुठल्या सोनोग्राफी सेंटरला किती तारखेला सोनोग्राफी केली हे कसं कळणार? ज्या दिवशी सोनोग्राफी झाली त्या दिवशी तिची वीक्स ऑफ प्रेग्नन्सी किती होती? कारण इथे थोडंसं एक मेडिकल टर्म समजून घेण्याची गरज आहे की 12व्या आठवड्यापर्यंत बाळाचं लिंग तयार होत नाही. त्याच्यामुळे सेक्स डिटर्मिनेशन 12व्या आठवड्यापर्यंत लिंग निदान करता येत नाही. आणि 20 आठवड्यानंतर कायद्याने MTP ॲक्टनुसार ॲबॉर्शनला बंदी आहे. त्याच्यामुळे सेक्स डिटर्मिनेशनचा जो पिरियड आहे तो 12 ते 20 आठवड्यांचा आहे. तर ॲज अ ऑथॉरिटी तुम्हाला कसं कळणार की किती बायका त्यातल्या 12 ते 20 आठवड्यांमधल्या आहेत? आणि शेवटचा प्रश्न, ॲक्च्युली सोनोग्राफी करताना डॉक्टरनी मॉनिटरवर बघितलं काय? कारण ती सोनोग्राफी झाली त्याचं कुठलंच रेकॉर्ड नाही. डॉक्टरांनी सांगितलं काय याचं कुठलंही रेकॉर्ड नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऑथॉरिटीला जी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मान्य, पण फोकस जर का त्याचा जो ॲक्टचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे स्त्री भ्रूण हत्या थांबवणे. मग त्या कुठे होतात? तर त्या 12 ते 20 आठवड्याच्या पिरियडमध्ये होतात. मग तोच डेटा ऑथॉरिटीला कसा मिळेल? आता कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यात सगळी चर्चा झालेलीच आहे.
होतं आहे काय की जो डॉक्टर सेक्स डिटर्मिनेशन करतो तो कधीच फॉर्म भरत नाही, तो कधीच फॉर्म भरत तेवढा नाही. हुशार सर तो असतो की तो कशाला रेकॉर्ड जनरेट करेल. आणि हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे तो पकडला जात नाही, कारण प्रेग्नंट लेडी आणि तिचं कुटुंब आणि संबंधित डॉक्टर हे संगनमताने हे काम करतात. त्यामुळे इथे कंप्लेनर नाही, गर्भातनं मुलगी कंप्लेन करू शकत नाही, त्याच्यामुळे रेकॉर्ड क्रिएट होत नाही. जे लोक रेकॉर्ड मेंटेन करतात त्यांच्या त्रुटी सापडतात, पण जे रेकॉर्डच मेंटेन करत नाही ते या परव्ह्यूमध्येच येत नाही. हा पहिला मुद्दा लक्षात आला, म्हणजे मोठ्या प्रमाणावर अंडर रिपोर्टिंग होतं. दुसरं, जर का स्टिंग ऑपरेशन झालं तेवढा पुरतं जर का वचक बसला तर रेकॉर्ड्स केले जातात, फॉर्म भरले जातात, पण याच्यामध्ये फॉल्स रिपोर्टिंगचं पण प्रमाण आहे. म्हणजे ॲक्च्युली 14 आठवड्याची प्रेग्नन्सी असेल पण लिहिताना 8 आठवड्याची लिहायची. म्हणजे उद्या जर का काही पकडलं गेलं तर हाच फॉर्म की 8 आठवड्याची होती मेडिकली शक्य नाही. अंडर रिपोर्टिंग, फॉल्स रिपोर्टिंग हे 2 कायद्यामधल्या त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तिसरी कायद्यामधला नियम असा होता की दर महिन्याच्या 5 तारखेला सोनोग्राफी सेंटरनं रिपोर्ट सबमिट करावा लागतो ऑथॉरिटीकडे. म्हणजे मी आज ह्या महिन्याच्या 1 तारखेला जे काही करतो त्याची माहितीच मुळात शासनाला पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला मिळते. ह्या सगळ्या पिरियडमध्ये काही होऊ शकतं. तर आणि ते सुद्धा मॅन्युअल. म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यावेळेस 251 सोनोग्राफी सेंटर होते. 8 ते 9 हजारच्या आसपास सोनोग्राफीचे फॉर्म्स ऑथॉरिटीकडे जमा व्हायचे. लक्ष्मीकांत देशमुख कलेक्टर असतानाची गोष्ट आहे, बरोबर. तर त्यावेळेस तो डाटा ॲप्रॉप्रिएट ऑथॉरिटीकडे गोळा व्हायचा. ऑथॉरिटीकडे तेवढं मॅनपॉवर नाही आहे की 8,000 एफ फॉर्म्समधनं चेक करून, बरं एक तर ते जे एफ फॉर्म आलेले आहेत ते असेच आहेत की जे नॉर्मल आहेत, म्हणजे जे यायला पाहिजे ते आलेलेच नाही. मग ह्याला सोल्युशन काय? तर आम्ही 2 टप्प्यामध्ये याचं सोल्युशन शोधायचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यामध्ये हे जे ऑनलाईन एफ फॉर्म करण्याची पद्धत झाली की त्रुटी होतात फॉर्म भरताना, त्याच्यामुळे केसेस झालेले आहेत. सॉफ्टवेअर बनवताना असं बनवलं की जोपर्यंत तुम्ही कायद्याचं काटेकोर पालन करत नाही तोपर्यंत तो फॉर्म सेव्हच होत नाही. म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही फॉर्म भरला आणि त्याच्यातनं प्रिंटआउट काढली तर त्याच्यात त्रुटी असायचा प्रश्न येत नाही. त्याच्यात फक्त डॉक्टरची सही आणि सॉफ्टवेअर बनवलं, हे आम्ही सॉफ्टवेअर बनवलं. ट्रॅकर जे हां, हे पहिल्यांदा ऑनलाईन एफ फॉर्मचं ते कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट झालं. पण फक्त ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या पहिल्या टप्प्याने होणार नव्हतं, कारण ज्याला कागदावर फॉर्म भरायचा नाही तो ऑनलाईन पण भरणार नाही. म्हणून एक डिव्हाइस तयार करण्यात आलं. त्याचं पहिलं नाव होतं सायलेंट ऑब्झर्वर. हे डिव्हाइस ज्यावेळेस सोनोग्राफी मशीनला जोडलं जातं हे प्रोजेक्टरसारखं काम करतं. म्हणजे सोनोग्राफी मशीनच्या मॉनिटरवर डॉक्टर जे काही बघतायत त्याचा कंटिन्युअस व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि त्याच्यामध्ये एक हार्ड डिस्क असते. त्या हार्ड डिस्कमध्ये तो व्हिडिओ सेव्ह होतो. म्हणजे डॉक्टरनी नक्की काय बघितलं आहे. आणि मगाशी मी ॲज अ ऑथॉरिटी म्हणून तुम्हाला जी 4-5 प्रश्न विचारली त्या 4-5 प्रश्नांची उत्तरं ह्या 2 सोल्युशनमधून मिळतात. आता होतं आहे काय की कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे. एक्स्ट्रॉशन होतं आहे डॉक्टरांचं, तर कारण मला 100पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मी गेल्या 7 वर्षात काम केलं. मग उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या सगळ्या राज्यांमध्ये, आणि 5,000पेक्षा जास्त डॉक्टरांशी माझा आत्तापर्यंत संबंध आला आहे. 100 जिल्ह्यातल्या ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटींशी माझा संबंध आला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची बाजू एका साईडनी खरी आहे की एक्स्ट्रॉशन होतं आहे, चुकीच्या केसेस होत आहेत, म्हणजे अधिकारी त्रास देत आहेत, हे 100% यांचं म्हणणं बरोबर आहे, हे 100% खरं आहे. ठराविक जिल्ह्यामध्ये हे कसं व्यक्तिसापेक्ष आहे. पुण्यामधले अधिकारी चांगले आहेत तर तिथं त्या पद्धतीने त्रास देत नाही. म्हणजे जौनपूरचा किस्सा सांगतो. तिथल्या डॉक्टरांनी मला फोन केला की काही करून आम्हाला पाहिजे. तिथल्या IMAने आमची टेक्नॉलॉजी स्वतः मागवून घेतली. कारण तिथे गेल्यावर असं कळलं की एका ठराविक जातीच्या डॉक्टरचे सोनोग्राफी सेंटर सील होत होते. म्हणजे इथे सुद्धा जातीपातीचं मी बघितलं. म्हणजे इतर कायद्याप्रमाणे याही कायद्याचा गैरवापर काही अनेक ठिकाणी भारतामध्ये होतो 100% होतो. हा भारतातला गुण आहे, गुणधर्म म्हणा. Correct. त्याप्रमाणे या कायद्याचं होतंय असं तुमचं म्हणणं आहे. 100%. पण तुमचं म्हणणं आहे तुमची ही टेक्नॉलॉजी, हा जो ट्रॅकर लावल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आधीचं जे तुम्ही सांगितलं त्यानंतर उपयोग होतोय. हां, आता याचा इम्पॅक्ट कसा होतो किंवा आत्ता जी मागणी आहे की यांची हरासमेंट होती आहे. आत्ता समजा यांच्या हरासमेंट आणि याच्यापुरतंच मर्यादित ठेवलं. कसं आहे, टेक्नॉलॉजी जादू नाही. म्हणजे एक तुम्ही ट्रॅकर लावला आणि सडनली दुसऱ्या दिवशी मुलींची संख्या वाढली असं होणार नाही. तिन्ही उपाय एकत्र झाले पाहिजे. केवळ स्टिंग ऑपरेशननी सेक्स रेशो वाढणार नाही किंवा फक्त अवेअरनेस केल्याने सेक्स रेशो वाढणार नाही किंवा फक्त कायद्याच्या अंमलबजावणी होणार नाही. तिन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे. एखाद्या टेक्नॉलॉजीकडनं किती अपेक्षा ठेवायची हे पहिल्यांदा मला वाटतं आपण खूप जास्त अपेक्षा त्याच्याकडनं ठेवतो. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्या तुमचं असं म्हणणं ट्रॅकर लावणं हा अनेक उपायातला एक उपाय आहे. जी हरासमेंटचा सगळ्यात पहिला जो मुद्दा बंद होईल असं तो बंद होईल. आणि जो खरं काम करतो त्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला काहीच हरकत नाही. दुसरा सर जो मुद्दा आहे की ऑथॉरिटीकडे जे 8,000 फॉर्म येतात त्याच्याऐवजी, कारण समजा 100 सोनोग्राफी झाल्या त्यातल्या जर का माझ्याकडचा जो डेटा आहे त्याच्यावरनं 100पैकी फक्त 20 ते 30 सोनोग्राफी या 12 ते 20 आठवड्यातल्या असतात आणि उरलेल्या 70% सोनोग्राफी या फर्स्ट ट्रायमिस्टर. म्हणजे ऑथॉरिटीचं कामही कमी होईल. ऑथॉरिटीला एक्झॅक्ट डेटा मिळेल. बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होईल. जे फॉर्म भरत नाहीत आणि जे भरतात हे ॲट पार येतील.
पण हा तुमचा उपाय कोल्हापुरात वापरला तेव्हा उपयोग झाला त्याचा? कोल्हापुरात वापरल्यावर सगळ्यात पहिला इम्पॅक्ट असा झाला की 251 सोनोग्राफी सेंटर होते, जिथे 8,000 F-फॉर्म येत होते तिथे 16,000 यायला लागले. ग्वालियरसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे 103 सोनोग्राफी सेंटर होते, आधी 1,500 ते 2,000 नोंदी व्हायच्या, त्या 7,000 पर्यंत व्हायला लागल्या. इंदोर जिल्ह्यामध्ये 320 सोनोग्राफी सेंटर आहेत, जिथे 11,000 फॉर्म्स यायचे, तिथे 20,000 फॉर्म्स यायला लागले. म्हणजे जे अंडर रिपोर्टिंग होतं तो प्रश्न त्याचा काही प्रमाणात उपयोग झालाय. डॉक्टर तुम्हाला मान्य आहे? तुम्ही नाही म्हणताय मगासपासून. बहुत सारे प्रॉब्लम्स हैं. जो उनका पहला एस्पेक्ट है कि ऑनलाइन फॉर्म सबमिशन वो करेक्ट है और उसका हम लोग सपोर्ट कर रहे हैं. उन्होंने बोला कि आज किया है तो 1-1.5 महीने के बाद में देना चाहिए. ये पहले एक्ट में था, बाद में ऑनलाइन का आया. ऑफ कोर्स वी वेलकम दैट कि भाई हम भी चाहते यू हैं सपोर्ट ऑनलाइन ऑनलाइन, क्योंकि उससे क्या है कि अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने हमको 5 दिन का टाइम दिया. क्यों? क्योंकि टेक्निकल प्रॉब्लम्स होते, कभी लाइट नहीं होती है, कोई इंटरनेट ऑनलाइन करने से और आसान हो जाएगा. हो रहा है, क्योंकि हमको 5 दिन के अंदर अंदर वो डाटा आपको सबमिट कर देने का है. तो ये जो बोल रहे हैं कि 1.5 महीने में कुछ होता है, अभी आपको सिर्फ 5 दिन में ही पता करने का. अगर आपको कुछ भी डाउट आता है, आपके पास 5 दिन के अंदर अंदर वो डाटा आ जाता है. दूसरा, ट्रैकर के बारे में, वीडियो रिकॉर्डिंग के बारे में बहुत सारे लूप्स होल्स हैं. ठीक क्या है, लूप होल्स है? आप जो रिकॉर्डिंग करते हो जरूरी नहीं है कि वो रिकॉर्डिंग अल्टीमेटली कौन देखेगा. वहाँ पे कोई फ्लैश नहीं होता है कि डॉक्टर ने डिसाइड कर लिया है कि ये वो तो लड़का. अथॉरिटी देखेगी. एग्जैक्टली, अथॉरिटी कहाँ से दिखेगी सर? आप समझिए कि अथॉरिटी के पास अभी मेरे एक सिंपल से, मैं सोनोलॉजिस्ट हूँ सर, मैं रेडियोलॉजिस्ट हूँ, मैं बच्चे को देख रहा हूँ. जब बच्चे का देख रहा हूँ तो स्टैंडर्ड इंटरनेशनली 4 पैरामीटर लेने होते हैं जो रूटीनली लिए जाते हैं. सिर के 2 पैरामीटर्स, पेट का और थाई बोन का. अभी मैं जैसे ही देखता हूँ थाई बोन को, एट दैट पॉइंट ऑफ टाइम वो सेक्स क्या है, लड़का है कि लड़की है, वो दिख सकता है. मैं देखता हूँ नहीं, वो आएगा ही. क्यों? क्योंकि जैसे मैं थाई बोन लेता हूँ वो सेक्स सामने आ ही जाता है, वो रिकॉर्डिंग में आएगा ही. वो आएगा ही. अभी ये मैं सारे जितने बच्चे करूँगा उन सब का आएगा. तो अभी आप किस पॉइंट पर से डिसाइड करेंगे कि मैंने सेक्स सिलेक्शन किया है? दैट इज़ वन पॉइंट. हम लोगों ने बहुत सारे और पॉइंट्स भी दिए थे जिसके आधार पर कई गवर्नमेंट ने, इंक्लूडिंग महाराष्ट्र गवर्नमेंट, मध्य प्रदेश गवर्नमेंट, यूनियन ऑफ इंडिया गवर्नमेंट ने एक्सपर्ट कमेटी करी और उन्होंने सबने निष्कर्ष निकाला कि ये ट्रैकर का कोई फायदा नहीं है. सारी ये एक्सपर्ट कमेटी जिसमें डॉक्टर्स भी नहीं इन्वॉल्व होंगे. व्हाट आई मीन टू से इज कि सब लोगों ने, ये एक्सपर्ट कमेटी ने देखा कि इसके कारण कोई फायदा नहीं हो रहा है, सिर्फ पैसे कमाने का एक साधन होता जा रहा है. पैसे कमाने का नहीं सर, आज आप CCTV लगाते हैं, हाँ ठीक है, उसकी जो हार्ड डिस्क आती है बाजार में आप लेने जाएंगे 1 टेराबाइट की, एक इनकी जो कंपनी है इसका फायदा होगा, ऐसा कहना है. इंडिविजुअल कंपनी का 5,000 का है, उसका डायरेक्टली 30,000 हो जाता है. समझे कि नहीं? साल भर के बाद में तो वो इसका खराब. फायदा नहीं है ऐसा आपका कहना है? मेरा अकेले का नहीं कहना है सर, मेरा अकेले का नहीं है सर. ये किरण मोगे यांच्याकडे आणि डॉक्टर इंग्लंडकडे मी जाणार आहे, लेकिन आपका ये कहना है इनका फायदा नहीं है. ये हमारा भी कहना है और साथ में ये सारी एक्सपर्ट कमिटीज का भी कहना है. थोडक्यात उत्तर द्या. सर, एक्सपर्ट कमिटीचं जे हे म्हणतायत, दिल्लीमध्ये 24 ऑगस्ट 2015ला एक एक्सपर्ट कमिटीची एकच मीटिंग झाली. त्या मीटिंग याच्यावर होती की ॲक्टिव्ह ट्रॅकरचं डिसिजन घ्यायचं. त्या कमिटीने आम्हाला बोलवलंच नाही. त्यांनी जे सोल्युशन एस्टॅब्लिश्ड इम्प्लिमेंटेड आहे त्यांना न बोलवता त्यांनी IIT खडगपूरला एक पत्र दिलं की आम्हाला याचं एक टेक्नॉलॉजी सोल्युशन बनवून द्या. म्हणजे लहान मुलीचा फोटो दाखवायचा आणि मोठ्या मुलीचं लग्न लावायचं आणि त्या बेसिसवर ही टेक्नॉलॉजी बरोबर. ह्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग 9 महिन्यांनी रिलीज झाले आणि हे मिनिट्स ऑफ तुमचं मीटिंग असं म्हणणं आहे ही ही ऑर्डर ट्रॅकर नाही. किंवा कोणती टेक्नॉलॉजी इथे संबंध आड येत आहेत? 100%. किरण मोगे, तुमचं काय म्हणणं आहे? याचा काही उपयोग आहे का? कसं आहे ना, ह्याच्याबद्दल एक कमिटीचा अहवाल असा होता की ह्या टेक्नॉलॉजीचा काही विशेष उपयोग नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला गिरीश लाडांनी असंही सांगितलेलं आहे की त्याच्यात त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहेत. मला असं वाटतं की जर का काही टेक्नॉलॉजीचा वापर उपयोग म्हणजे विशेषतः ऑनलाईन रिअल टाईम वगैरे अशा पद्धतीचा असेल तर निश्चितपणे म्हणजे आपण कशा पद्धतीने ही सगळी काय म्हणायचं रेकॉर्ड किपिंगची जी सगळी गरज आहे ती कशी सुलभ करू शकतो याच्याबद्दल मला असं वाटतं निश्चितपणे काही उपाय करून डॉक्टरांना त्याचं बर्डन वाटत असेल तर ते कमी करण्यासाठी आपण त्यांना
मदत केली पाहिजे आणि त्या बाजूनी मी आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्यामधला जो गंभीर मुद्दा जो आहे आणि जो डॉक्टर इंगळ्यांनी मगाशी त्याचा उल्लेख केला आणि आमचा त्याला विरोध आहे, की ह्याच्यामध्ये शेवटी काय होतं आहे की तुम्ही परत जी गरोदर स्त्री आहे तिला ट्रॅक करताय. त्यांनी मगाशी असं सुचवलं की आपण प्रत्येक गरोदर स्त्रीचं ट्रॅकिंग केलं पाहिजे. आमचा याला विरोध आहे. आमचं असं म्हणणं आहे की ॲज इट इज ह्या देशातल्या स्त्रिया कायम सर्वेलन्स खाली असतात त्यांच्या कुटुंबातल्या समाजातल्याकडून. आता शासनाचं आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचं पण आणखीन एक सर्वेलन्स त्यांच्यावर येऊन ही बाई नेमकं काय करते, काय तिची परिस्थिती आहे, हे जे ज्या पद्धतीने हे ट्रॅकिंग सुचवतात, आमचा ह्या मुळात ट्रॅकिंगला विरोध आहे. आणि त्याच्यामुळे ट्रॅकर टेक्नॉलॉजीमध्ये ह्या गरोदर स्त्रीचं अशा पद्धतीने सर्वेलन्स होऊन ट्रॅकिंग होणार असेल तर आम्ही त्याच्याबद्दल म्हणजे आमचा तरी विरोध आहे. मग उपाय काय? माझा शेवटचा प्रश्न आहे, माझा वेळ संपत आलाय. डॉक्टर इंगळे, उपाय काय? कुठेतरी उपाय काढला पाहिजे. तुमचा संप काय असा अमर्याद काळ चालू शकत नाही. ऐका वागळे सर, ऐका वागळे सर, एक ऐका, बघा मला ही खूप आदर आहे स्त्रीविषयी, पहिली गोष्ट. आणि सेकंडली या ट्रॅकरचा आहे ना पहिला पॉईंट जसं का डॉक्टर गांधींनी सांगितलं, ऑन राईल रिपोर्टिंग अतिशय उत्तम आहे. पण दुसरा जो मुद्दा आहे ना, आम्ही ते सोनोग्राफी मशीन ऑन करून ती सोनोग्राफी चालू करायच्या अगोदर आम्हाला माहीत नसतं की प्रोब ठेवल्याबरोबर काय दिसणार आहे. समजा आम्ही प्रोब ठेवला आणि लिंग दिसलं आणि ते झालं रेकॉर्ड, म्हणजे ह्या रेडिओलॉजिस्टनी केलं. हे लक्षात घ्या की आम्ही गुंतागुंतीच्या अनॉमलीज तिथं शोधत असतो. त्या शोधत असताना तुम्ही म्हणजे एखाद्या मुलाला आईवडिलांनी हा पिक्चर बघायला जा, पण तो सीन तू बघणार नाहीस असं मला लिहून दे इथं घरी जाताना, असं म्हणल्यासारखा तो प्रकार आहे. तर ते त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तर बेसिकली जनजागृती केली गेली पाहिजे. ट्रॅकिंग ऑफ प्रेग्नन्सीज हे झालं पाहिजे. याशिवाय आपल्या देशामध्ये हे थांबू शकणार नाही. प्रत्येक व्यवसायामध्ये ब्लॅक शिप्स असतात. त्या ब्लॅक शिप्स तुम्हाला सापडत नाहीत. म्हणून तुम्ही मला वागळे साहेब सांगा की उत्तमपणे एफ फॉर्म भरलेला माणूस म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन करत नाही आणि एफ फॉर्म मध्ये थोडी त्रुटी ठेवणारा माणूस म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन करतो, असा जो अर्थ आज घेतला जाऊ लागला आहे. आपण वाद घालतोय डॉक्टर इंगळे, उपाय काय सांगा? डॉक्टर इंगळे, वादच चालू आहे, उपाय सांगा. संप नकोय, पेशंटना संप नकोय. मी उपाय सांगतोय की प्रत्येक प्रेग्नन्सी रजिस्टर करा आणि ट्रॅक करा. ते मूल जन्माला येतंय की नाही हे बघा. then you will be able to save. ते मूल गेलं कुठं याची चौकशी करा. अधिकार आहे स्त्रियांचा. हो, मग कायदेशीररित्या जर तिने गर्भपात केला असेल तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. पण तर ते असं करून बेकायदेशीररित्या केला असेल तर त्याच्या नातेवाईकांची ती जबाबदारी आहे. आज वेळ संपलाय, टाकले स्त्रीला कुठंही काहीतरी. माझा वेळ संपत आलाय. मला काय म्हणणं आहे तुमचं, थोडक्यात सांगा लाड. माझा एकच मुद्दा आहे सर. यांचं एक म्हणणं आहे की सोनोग्राफी करताना जेंडर बघावंच लागतं, 100% मान्य. जेंडर दिसलं म्हणून लगेच डॉक्टरला पकडलं. गेल्या 7 वर्षात अशी एकही केस झालेली नाही. 3000पेक्षा जास्त ठिकाणी हे सिस्टीम्स इम्प्लिमेंट झालेले आहेत. काय जेंडर बघण्यापेक्षा किरण मोघेंचा जो मुद्दा आहे तो मला अगदी मूलभूत मुद्दा वाटतो. तुम्ही गरोदर बाईला ट्रॅक करताय, तिचं काय आयुष्य नाही का? तिचं काय खाजगी पण नाही का? सर ट्रॅकरचा आणि गरोदर बाईला ट्रॅक करण्याचा ट्रॅक तिलाच करताय. नाही सर, ट्रॅक व्हिडिओ रेकॉर्डिंग काय करताय? सर व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये फक्त मॉनिटरवर जे दिसतंय तेच रेकॉर्ड होतं. तिथे एखादी स्त्री किंवा ते खाजगी पण नाहीये का? त्याच्यावर आक्रमण नाहीये का? ते सर तो जो प्रकार आहे तो 12 ते 20 आठवड्याच्या प्रेग्नन्सी चेक करण्यापुरताच करावा. त्यांचा त्यालाच आक्षेप आहे. नाही, किती आठवड्याची प्रेग्नन्सी आहे आणि किती आठवड्याच्या प्रेग्नन्सीचे फॉर्म भरले पाहिजेत. 90% पेक्षा जास्त केसेस ह्या इनकम्प्लीट डॉक्युमेंटेशनच्या बेसिसवर झालेल्या आहेत. 90% जास्त. गरोदर बाईला असं करणं मी मान्य करतो त्या गोष्टी. काय म्हणणं आहे? नाही, 2-3 गोष्टीबद्दल मला बोलायचं. उपाय काय, मार्ग काय सांगा. एक तर पहिली गोष्ट, खोट्या केसेसच्या बद्दल उपाय नक्की आहे की ते हायकोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि चॅलेंज करू शकतात. आपण डॉक्टरांना स्पष्टपणे सांगूया, हा कायदा कोणी काही त्याला करू शकत नाही, मागे घेतला जाणार नाही. जसा अॅट्रॉसिटी ऍक्ट सुद्धा मागे घेतला जाणार नाही, तसा PCPNDT कायदा मागे घेणं अशक्य आहे. आणि दुसरं, महिलांचं ट्रॅकिंग करायचं हे ठामपणाने जेव्हा डॉक्टर सांगतायत, मग रेडिओलॉजिस्टचं ट्रॅकिंग केलं तर त्यांना मात्र चूक वाटतं. मला हे समजत नाही की त्यांचे फक्त रेकॉर्ड मेंटेन करायचे तर त्यांचं ऑब्जेक्शन आहे.
आणि महिलांना मात्र ट्रॅक करायचं म्हणतायत, हे अत्यंत गंभीर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या गर्भपाताच्या अधिकारावरती नक्कीच त्यांनी घाला येतोय, कारण स्त्री भ्रूण हत्या वगैरे नाही, गर्भलिंग निदान, लिंग निवड हाच कायद्याने गुन्हा आहे. आणि आपण आज रेडिओलॉजिस्टमध्ये त्यातला एक छोटा भाग बघतोय, जे काय 12 ते 20 आठवड्यांचा. त्याच्या पलीकडे कितीतरी गोष्टी आहेत, फर्टिलिटी सेंटर्स आहेत, हे आता तिथे सगळीकडे जे लिंग निदान चालू आहे इलिगली, त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलच्या केसेस आहेत. त्यातला एक अत्यंत छोटा भाग आहे असं मला वाटतं. कायदा बदलायची गरजच नाही आहे, त्याची आवश्यकताच नाही आहे. परंतु जर त्यांना वाटलंच की कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, तर नक्की त्यांनी त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी इतर कायद्याच्या बाबतीत जशी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करतात तशी त्यांनी करावी. सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीचं जजमेंट द्यावं. त्याच्यावरती असं सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून संप हे चूक करणं आहे. हा उपाय नाही. डॉक्टर गांधी, मैडम वकील हैं, उनको ज़िंदगी की हर चीज़ वकालत में दिखती है. सिंपल सी बात है सर. सबसे हमारा जो मेन इशू है कि जब हम गुनाह नहीं कर रहे से अल्टीमेटली क्या चाहते हो आप कि हम लिंग परीक्षण ना करें. ये बेसिक इंटेंशन जिसके लिए हर कोई मानने को होता है. हम भी कह रहे हैं कि हमको नहीं करना चाहिए. मैं अगर कर रहा हूं तो मेरे को भी कहना है कि मुझे नहीं करना चाहिए. पर मेन इशू है कि लिंग परीक्षण नहीं होना चाहिए. लेकिन कुछ लोग कर रहे हैं सर मैं मानता हूं जो गलत लोग हैं Exactly. उनको हमें पकड़ना है. हाँ, लेकिन सांप निकल रहा है, आप लाठी पीट रहे हो, लकीरों को लाठी पीट रहे हो, वो गलत है. हम सिर्फ इतना ही कह रहे हैं सर. सिर्फ तो आप बताएं उनको पकड़ेंगे कैसे? सर, मामला ही खत्म हो जाएगा. हम तो बोल रहे हैं ना सर कि आप स्टिंग, अगर आपको स्टिंग ऑफिसर हर चीज आपने कौन, हम सब मिलके करना चाहिए हम ना. भी तैयार है ना सर, लेकिन सिर्फ सिर्फ सरकार हमारी नहीं कर जिम्मेवारी- सकती. सर डॉक्टर्स का कोऑपरेशन चाहिए ना चाहिए. सर. आप हमसे कहिए, हमसे कहिए कौन से स्टिंग ऑपरेशन में आप मेरे को रात को 2 बजे उठा के कहिए कि मैं आपको ये स्टिंग ऑपरेशन में ले जाना चाहता हूं, या स्टिंग ऑपरेशन का नाम भी मैं नहीं देता हूं. आप मुझे बोलिए कि सर आप मुझको इस तरीके से मदद करिए जिससे मैं ये इस गुनाह का मैं पर्दाफाश कर सकता हूं. मैं रात को 2 बजे आने को तैयार हूं, कोई भी रेडियोलॉजिस्ट आने को तैयार है. माझं इतकंच म्हणणं आहे, तुम्ही लेकिन मग सर, संप करण्यापेक्षा असा उपाय शोधून पर काढा. सर सिर्फ एक चीज समझिए कि आप फिर अगर जो ये सेक्स रेशियो सही नहीं हो रहा है तो आप अधिकारियों को भी क्यों नहीं सजा दे रहे हैं, उनका भी नौकरी से क्यों नहीं निकाल रहे हैं. जो एनजीओज को हर साल एक फिक्स्ड अमाउंट ये चीज का बढ़ाने के लिए दिया जाता है, उनको सर ये अभी ये इशू है कि हर एनजीओ को एक पर्टिकुलर अमाउंट हर साल दिया जाता है. ओके, सरकार देती है. ऑफ कोर्स सर. मनीषा तुळपुळे असं काही आहे? एक मिनट एनजीओजना पैसे मिळतात याबद्दल? मैडम नहीं, अभी कशाच्या एक चीज बद्दल तो हम लोगों के मिळतंय? पास आरटीआई के अंडर है सर कि अमाउंट एक पर्टिकुलर दिया जाता है सर. 1994 तो आप से इनको एक्सपोज कीजिए. आरटीआई के थ्रू जब डाला जाता है सर तो आरटीआई में जवाब आता है पैसे कहाँ खर्चे, होटल में खाने के लिए दिए, ट्रांसपोर्ट के लिए खर्च किए. वो हमारा ये कहना है सर, जब आप जो मैं तो चलो आप एक ग्राहक बन के मेरे पास आते हैं, आप मुझे लाख रुपए देते हैं ये कहने के लिए कि लड़का और लड़की बताइए मैंने अपना काम किया और मैंने लाख रुपए लेके दे दिया. आपने सरकार से पैसे लिए, आप पूरे समाज में अपने आप को बड़ा सिद्ध कर रहे हो, मैं समाज सेवी हूं, मैं ये हूं वो हूं, और आप उस चीज का क्या समाज को वापस लौटा रहे हैं. आज अगर समझो 850 लड़कियां जन्म लेती हैं, मेरा फ्रैंक मतलब पर्टिकुलर डाटा नहीं है, वो 150 लड़कियां जो 1000 लड़कों के अगेंस्ट में जो 150 लड़कियां गायब हो गई आपके कहने के हिसाब से, वो किसने खोई? सिर्फ रेडियोलॉजिस्ट ने खोई? सब एक समाज के अंदर सबकी जिम्मेवारी नहीं है सर? सबकी जिम्मेदारी है, आपकी जिम्मेवारी है, माँ बाप की. हम सिर्फ रेडियोलॉजिस्ट की जिम्मेदारी नहीं तो पकड़ सर रहे एक हैं. चीज बताइए कि अगर 150 लड़कियों के लिए सिर्फ आप रेडियोलॉजिस्ट का लाइसेंस हटा रहे हैं, वो भी क्यों? हम ये मैडम ने जैसे ताई ने बोला पूना से कि हमारे को इस बात का विरोध है कि हमारी क्लरिकल या उसमें पेपर वर्क में कुछ गलतियां होता है, हमारा उसको विरोध है. नहीं, रिपीटेडली करते हैं, आप हमको फाइन करिए, आप हमको नोटिस दीजिए, आप जो भी सिविल तरीके से कर सकते हैं, लेकिन गलती हमारा सर सिर्फ एक ही कहना है, जो इस बात को अभी तक कोई नहीं उठा रहा है या नहीं समझ पा रहा है, हम एक्ट के अगेंस्ट में नहीं है, हम सिर्फ इतना कह रहे हैं कि उस एक्ट में जो एक आपका इतना ही कहना है गलत इस्तेमाल नहीं होना चाहिए. जो हमारा पेपर वर्क में डेफिशिएंसी है उससे ये प्रिज्यूम मत कर लीजिए कि हमने लड़का लड़की पता किया है. सर आज एक आप इतने सालों से अगर गाड़ी चलाते हैं तो कभी गलती से आपसे भी
गलती होती सिग्नल है होती है, पर इसका मतलब ये नहीं है कि सामने वाले आदमी को आप खून करना चाहते थे इसके लिए आपने सिग्नल करा। वो अगर सिग्नल तोड़ने से सामने वाले का खून होता है तो आपके ऊपर सजा होनी चाहिए, भले वो इंटेंशनल हो या अनइंटेंशनल हो। लेकिन सिर्फ मैंने सिग्नल तोडा इसका मतलब ये नहीं कि मुझे हत्या की सजा दे दी जाए। ठीक आहे, मी इथेच थांबतोय, पण शेवटी किरण मोघे तुमच्याकडे येतोय अगदी थोडक्यात. हा संप मिटवणं ही पहिली प्रायोरिटी आहे. उपाय काय आहे? मला उपाय तर दिसतच नाही आहे. प्रत्येकजण स्वतःची बाजू मांडतोय. मला असं वाटतं की तेच म्हणते की खरं म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन ही जी प्रथा आहे ती मोडून काढण्यासाठी पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. पण ह्याचा अर्थ आम्हाला कायदाच नको, कायदाच आमच्या विरुद्ध वापरला जात आहे अशा पद्धतीने संपातून हा प्रश्न सुटणार नाही आहे. मी त्यांना सहज विचारलं तर ते असं म्हणाले की आम्ही ऑर्डिनन्सची मागणी करतोय कायदा दुरुस्त करण्यासाठी. म्हणजे हे तर आणखीन भयानक आहे. म्हणजे जो कायदा पार्लमेंटनी केलेला आहे तिथे मग लोकशाही पद्धतीने याच्यावर चर्चा व्हावी. माझं एक म्हणणं आहे की आता ह्यांनी जी एक एक्सपर्ट कमिटी बसवली होती सरकारने त्याच्यामध्ये एकमत झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोफेशनल असोसिएशनचे प्रतिनिधी होते, परंतु एक्सपर्ट कमिटीनी सुद्धा ह्यांनी सुचवलेल्या ज्या काही दुरुस्त्या आहेत ह्या पूर्णतः मान्य केलेल्या नाही आहेत. ह्याचा अर्थ अजूनही ह्याच्यामध्ये पूर्ण सहमती नाही आहे. आमचा तर विरोधच आहे. आमचं म्हणणं आहे की एका बाजूला मी परत तेच म्हणते की मुली ह्या आपल्याला हव्या आहेत अशा पद्धतीचं एका बाजूला अभियान चालवत असताना दुसऱ्या बाजूला जोपर्यंत तुम्ही डॉक्टर्सवर जे करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि कायदा सिरियस आहे हे दाखवत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. पण आधीच्याच स्टेजला सगळीकडे कायद्याची काटेकोर अंमलबजावणी देशामध्ये झालेली नसताना तुम्ही कायदा दुरुस्त करा अशी मागणी करत असाल तर एका अर्थाने जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही अभय देताय आणि त्याच्यातून हा प्रश्न सुटणार नाहीये. जाता जाता मला फक्त डॉक्टर गांधींना एक आवाहन करायचं आहे की जसं ते त्या 25 डॉक्टरांची यादी आपल्याला जाहीर करून देणार आहेत तसं हे जे त्यांच्या दृष्टीने पैसे खाणाऱ्या NGOज आहेत जे पैसे खाऊन तथाकथित पैसे खाऊन मग काम करत नाहीत त्यांची सुद्धा त्यांनी यादी जाहीर करावी. कारण आम्हाला असं कोण आहे की ज्यांना सरकारकडून पैसे मिळतात अशा पद्धतीचं काम करायला हे मला तरी माहिती नाही. पण ते सुद्धा समाजासमोर यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. ठीक आहे, मी इथेच थांबतोय. मला असं वाटतं की पेशंट्सना संप नको आहे, तुम्ही तो लवकरात लवकर मिटवा असं माझं रेडिओलॉजिस्टना आव्हान आहे. जर कायद्याचा कुठे गैरवापर होत असेल तर गैरवापर कसा रोखायचा याचे कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत ते करायला पाहिजेत. पण कुणाचा असा भ्रम असेल की हा कायदा दूर होईल, या कायद्यात काही मोडतोड होईल, बदल होईल तर ते विसरा. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, रेडिओलॉजिस्टचा संप समर्थनीय आहे का? बघा पडद्यावर नाही म्हणतात. 69% लोक पेशंट्स या संपाच्या विरुद्ध आहेत. रेडिओलॉजिस्टनी हे लक्षात घ्यावं. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्रवर.